लॉर्ड मिंटो 1905 to 1910 1905 to 1910. आणि मी आता हे PDF वर शिकवणं बंद करणार तुम्हाला, म्हणजे कारण की जुने मुलं आले. हे काय हे सोंगाडं तुमच्यापासून चालू झालं, तुमच्या बॅचपासनं. हे असे आम्ही कधीच नाही शिक. हम पुराने पद्धत वाली इंसान है, हम पुराने पद्धत से शिकाते. म्हणजे मुलगी आली, 2-3 मुली आल्या UPSCच्या सायंकाळी. तर बोले आपने मेथड क्यों चेंज की, मैंने ऑनलाइन क्लास देखी 9 ते 10 दिवस. सानिया बोले वो बिल्कुल मज़ा नहीं आ रहा. मज़ा नहीं आ रहा बेटा, इतना तो ग्राफिक वाफिक नहीं सर. बोले बिल्कुल मज़ा नहीं आ रहा. म्हणे तिचं म्हणणं असं होतं की सर जेव्हा तुम्ही बोर्डावर घेता तेव्हा ती गोष्ट अशी असते की आम्ही रिव्हिजन नाही केलं तरी ते डोक्यात राहते. त्यामुळे हे फक्त आता यायचे थोबाड दाखवण्याकरिताच मी तुम्हाला हे स्लाइड्स दाखवणार, बाकी मी बोर्डावरच घेणार, बोर्डावर घेणार. पण आता हे यासाठी पण केलं होतं ना मी तुम्हाला, कारण की इथे मग प्रॉब्लेम अशी आहे, सर इंग्लिश में लिख के दो, सर मराठी में लिख के दो. बरं झालं हिंदीवाला नाही आहे कोणाचं, हिंदी में लिख के दो राहते. तर मग त्याच्यापेक्षा ॲटलिस्ट एक असं राहावं की बाबा एक लँग्वेजमध्ये राहावं की एक मीडियमवाले लिहून घेतील आणि मग दुसरं भले मी सांगतो म्हणून मी ठेवलं. पण आता तुमचे प्रयत्न माहीत आहे काय असायला पाहिजे, एकूण एक शब्द लिहिण्याची गरज नाही आहे बाळांनो. मी सांगितलेल्या गोष्टी जेवढ्या समजून राहिल्या आहेत त्याला फक्त तुम्ही नोट करा. बाकी तुम्हाला नोट्स दिले आहेत, सगळ्या गोष्टी नोट्समध्ये आहेत. ठीक आहे, तर तुमच्या क्लास नोट्समध्ये पूर्ण एकूण एक शब्द नसला तरी चालून जाईल. ठीक आहे, आता फक्त हे सिरियसली यांची थोबाड दाखवण्याकरिताच मी हे स्लाइड चालू केली, बाकी मी बंदच करणार आणि आपण ब्लॅकबोर्डवर घेणार. तुम्ही मिंटो हेडिंग दिला आहे, त्याचा टर्म टाकला आहे आणि खाली सब हेडिंग द्या, फर्स्ट स्प्लिट इन इंडियन नॅशनल काँग्रेस. काँग्रेसमध्ये पडलेली पहिली फूट. मागच्या 2 सेशनमध्ये आपण लॉर्ड कर्झन शिकलो असता आपण एकहीदा काँग्रेसचं नाव सुद्धा नाही काढलं का. आपण काँग्रेसबद्दल काहीच नाही बघितलं, ना सेशन ना कुछ क्या हो रहा क्या नाही, डझंट मॅटर. पण आत्ता इथनं कर्झनचा कालावधी समाप्त झाल्यापासनं पुढचा जेवढा काही इतिहास आहे आपल्याला पूर्ण काँग्रेसचाच इतिहास नेमका आपल्याला इथे बघायचा आहे. नेमकं काँग्रेसचं महत्त्व काय, आपण का असं हेडिंग दिलं की काँग्रेसमध्ये पडलेली पहिली फूट अँड ऑल दॅट, त्याला जरा समजण्याचा प्रयत्न करून घेऊ. बघा, भारतामध्ये जो काही असंतोष होता, भारतातली लोक जे काही इंग्रजांवर चिडलेली होती, या असंतोषाला कमी करण्याकरिता आणि इंग्रजांची सत्ता इथे फॉरएव्हर टाईमसाठी जे आहे ते मेंटेन करण्याकरिता ॲलन ह्यूम, वेडनबर्ग, हेनरी कॉटन यांनी काही प्लॅन आणलेला. आणि तो प्लॅन असा होता की आपण जर एक सेफ्टी वॉल जर उभी केली तर ती सेफ्टी वॉल कुठे ना कुठे गव्हर्नमेंट आणि कॉमन पीपलला कनेक्ट करून राहणार आणि लोकांच्या काय ज्या डिमांड्स आहेत त्या डिमांड्स त्या सेफ्टी वॉल मार्फत सरकार पुढे जातील आणि सरकार त्यावर उपाययोजना करेल. त्या सेफ्टी वॉलला आपण इंडियन नॅशनल काँग्रेस म्हटलं, ज्याची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला झालेली होती मुंबईमध्ये. सो आपण काँग्रेसची स्थापना एका ठराविक उद्देशाने केली, ज्याचा उद्देश होता की नेमकं सरकार आणि कॉमन पीपल्समध्ये कनेक्टिव्हिटी बांधून राहावी. सामान्यांचे जे डिमांड्स आहेत त्या डिमांड्स सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम ही काँग्रेस करणार आणि मग ऑफकोर्स सरकार त्यावर काही आपल्या उपाययोजना आणेल. आणि आपण थोडंफार बघितलंही आहे की 1885 ला काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ॲटलिस्ट काँग्रेसने थोडेफार जे काही प्रयत्न चालवले त्याचा एक रिझल्ट असा आलेला की 1892 ला काउन्सिल ॲक्ट मिळाला. त्या काउन्सिल ॲक्टनुसार भारतीयांची एक्स्ट्रा काउन्सिलमध्ये जे मेंबर्स होते ते 10 ते 16 पर्यंत वाढलेले, 40% एवढी भारतीय जी आहे ती अपॉइंट झालेली. तर भारतीयांच्या काही ना काही अधिकारामध्ये वाढ झाली. अजून एक महत्त्वपूर्ण रिफॉर्म झालेला दिसतो आपल्याला 1892च्या कायद्यानुसार की इलेक्शन सिस्टम पहिल्यांदाच भारतामध्ये इंट्रोड्यूस झालेली होती. ती डायरेक्ट इलेक्शन सिस्टम नसली तरी पण इनडायरेक्ट इलेक्शन सिस्टम मात्र भारतामध्ये आली. तर थोड्याफार सुधारणा तर आपल्याला दिसतात. म्हणजे काँग्रेसचं आतापर्यंत जर बघायला गेलं तर काही ना काही तर आपल्याला आउटकम निघत असताना दिसतो. पण 1885 पासून आज आपण 1905 पर्यंत आलेलो आहोत. 20 वर्ष झालेले आहेत. पण या 20 वर्षामध्ये काँग्रेसचा आपण कामकाजाचा आढावा घेतला तर मागच्या 20 वर्षात एका राजकीय संस्थेचा जेवढा प्रभाव सरकारवर पडायला पाहिजे होता तो अजूनही तेवढा पडताना दिसत नाही. जर आपण म्हणून राहिलो आहे की भारतीयांचा असंतोष दूर करण्याकरिता भारतीयांच्या डिमांड्स पूर्ण करणे सरकारची जबाबदारी आहे आणि ह्या डिमांड्स काय आहेत हे काँग्रेस सरकारला सांगेल, तर मग काँग्रेसने 20 वर्षापासून तर हेच काम केले. मग 20 वर्षापासून हे काम होऊन सुद्धा बंगालच्या फाळणीसारखे नियम कसे काय सरकार करू शकते? भारतीयांना चीड आणण्यासाठी सरकार अशी कशी काय वागणूक करू शकते हा मोठा प्रश्न. आणि जर मग काँग्रेस ही फाळणी थांबवू शकली नाही, काँग्रेस सरकारची बाजू किंवा सरकारचं मन वळू शकली नाही, तर काँग्रेस कुठेतरी फेल ठरलेली आहे. यात काही एक वाद नाही आहे. मुद्दा बघा नेमका काय आहे.
काँग्रेसमध्ये जवळपास मागच्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 ग्रुप्स निर्माण झालेले होते. त्यापैकी एक ग्रुप ज्यांना असं वाटायचं की सरकार हे आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाही आहे, आपल्याला प्रत्यक्षात देवानी दिलेला आहे एक आशीर्वाद आहे की इंग्रज भारतामध्ये आलेले, इंग्रज भारतामध्ये अवतरलेले, आपली लायकी नाही आहे मुळात आपला देश चालवण्याची. पण जर आपण आपली लायकी सिद्ध केली तर सरकार आज ना उद्या कधी ना कधी आपल्याला प्रशासनामध्ये अधिकाधिक जागा देतील आणि आपल्याला लायकीनुसार काम देतील. तर सरकार ही आपल्यासाठी देवदूत आहे असं मत ठेवणारे काँग्रेसमध्ये स्वतः लीडर होते. आणि हे जे मत ठेवणारे लोक आहेत ज्यांना वाटते की सरकार आपल्यासाठी देवदूत आहे, सरकार ईश्वरासारखी आपल्या देशामध्ये आलेली, आपण आपली लायकी सिद्ध केली तर कधी ना कधी सरकार नक्कीच आपल्याला लायकीनुसार काम देईल, असे मत मांडणाऱ्याच लोकांना आपण काँग्रेसच्या इतिहासामध्ये किंवा भारताच्या इतिहासामध्ये मॉडरेट म्हणतो. त्यांना आपण मवाळ प्रकारचे लोक म्हणतो. असे मॉडरेट जे कुठेतरी सरकारची नेहमी हाजी करायचे. म्हणूनच तर 1886च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेशनच्या नंतर ती राणी तिकडे आजारी असेल तर तिच्या दीर्घायुष्यासाठी यांनी प्रार्थना केली होती ना, म्हणजे ती झालीच नाही एक प्रकारची ईश्वर. म्हणजे काँग्रेसमध्येच काही नेते असे आहेत ज्या नेत्यांना असं वाटते की बॉस हे ईश्वरासारखे आपल्या देशामध्ये आले, आपली लायकी नाही आहे, आपल्याला आपली लायकी सिद्ध करायला पाहिजे, तेव्हा कुठे सरकार आपल्याला बिलकुल प्रशासनामध्ये जागा देणार. ही ग्रुप ज्याला आपण म्हणतोय, ही ज्या आयडिओलॉजीवर जगणारा जे ग्रुप आहे त्यांना आपण मॉडरेट मंडळी म्हणतो, त्यांना आपण मवाळ म्हणतो. आणि मॉडरेट लीडर्स हे काँग्रेसमध्ये सिनियर लीडर होते. ही गडबडची गोष्ट आहे, कारण की लक्षात घ्या काँग्रेसमध्ये वर्चस्व तर सिनियर लोकांचंच असेल आणि त्यातल्या त्यात या सिनियरचंच जर मत असं असेल, विचार करा की सरकारवर याचा कितपत काय प्रभाव पडणार आहे. हा मोठा मुद्दा आहे ना. विश्वास ठेवा, इकडे बंगालची फाळणी जेव्हा झाली आणि बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि बंगाल्यांनी जेव्हा चळवळीला सुरुवात केली तेव्हा काँग्रेसचे मवाळ नेते म्हणतात की हे बाबा चळवळ वगैरे करू नका रे, सबुरीने घ्या, थोडंसं पीसफुली काम करा, असं काही करू नका. म्हणजे इकडे देशाचे 2 तुकडे होत असताना सुद्धा मॉडरेट जर असं भाष्य करत असतील तर कुठे ना कुठे ती लोक ज्यांना वाटते की हे काही ईश्वर नाही, हे राक्षस आहे, त्यांच्या मनामध्ये अशा मॉडरेटच्या लोकांच्या बद्दल चीड तर निर्माण होणार, राईट. सो काँग्रेसमध्ये हा जो एक गट दिसतोय ज्याला आपण मॉडरेट म्हणतो, त्या मॉडरेटची तर आधी तुम्ही लिस्ट समजून घ्या. त्या मॉडरेटमध्ये कोण कोण तुम्हाला नेते दिसणार. त्या मॉडरेटमध्ये सगळ्यात मोठ्या लीडर पैकी गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, दिनशा वाचा, दादाभाई नौरोजी, ही सगळी मंडळी हे आपल्या इतिहासामध्ये मॉडरेट मंडळी म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये पंडित मदन मोहन मालवीय असतील आणि अजून एक मोठी टीम होती ज्यांना इंग्रजांची सत्ता ही ईश्वरासारखी वाटत होती. आणि हे सगळे सिनियर मंडळी होते. पण यांच्या एक्झॅक्टली अपोजिट काँग्रेसमध्ये जो तरुण वर्ग होता, काँग्रेसचे जे यंगस्टर्स होते, ते मात्र या मताचे नव्हते की हे जे इंग्रज आहेत ते आपल्यासाठी ईश्वरासारखे आलेले आहेत. नाही, या तरुण मंडळींचं मत असं होतं की जर सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नसेल तर आत्ता वेळ आलेली आहे की सरकारच्या विरोधामध्ये आपण एक जन आंदोलन सुरू करूया, लोकांना इंटिग्रेट करूया आणि सरकारच्या विरोधात आपण लोकांना उभं करूया. कारण की जर तोंडाने मागितलेले अधिकार जर मिळत नसतील तर कुठे ना कुठे आपण त्याला बळजबरी हिसकावून घ्यायला पाहिजे. आता ही जी मंडळी आहेत जे कुठेतरी भाष्य करून राहिले तशी अग्रेसिव्ह भाषा करणाऱ्या मंडळींना आपण म्हणतो एक्स्ट्रीमिस्ट, त्यांना आपण म्हणतो जहाल नेते. तर काँग्रेस जवळपास अशा 2 भागामध्ये विभागलेली दिसते. एक आहेत एक्स्ट्रीमिस्ट जे सरळ म्हणतात की आराम खुर्चीवर बसून राजकारण करणारे दिवस गेले, आता उठा, रस्त्यावर या, सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करा, सरकारला त्यांची कुवत दाखवून द्या, आम्ही सामान्य जनता आहोत, आमचे अधिकार देणे हे तुमचं कर्तव्य आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे तरुणांना भडकवा, अशी भाष्य करणारे लोकमान्य टिळक असतील, बिपिनचंद्र पाल असतील, त्यानंतर लाला लजपत राय आणि मोठ्या एक्स्ट्रीमिस्ट लीडरपैकी एक अरबिंदो घोष, असे महत्त्वपूर्ण मंडळी हे एक्स्ट्रीमिस्ट लिस्टमध्ये होते. पण लक्षात घ्या, हे बऱ्यापैकी त्यांना म्हणू शकतो की यंगस्टर आहेत म्हणून हे थोडे ज्युनियर आहेत म्हणून जेवढा काही ज्याला म्हणू शकतो की वजन
पडायला पाहिजे तेवढं यांचं नाही आहे, कारण की मोस्ट सिनियर व्यक्ती या गटामध्ये आपल्याला दिसतात. पण यांचं काम वेगळं होतं. यांचा सरळ मुद्दा होता की नाही, आपल्याला आता शांततेने घेऊन कुठे काही चालणार नाही. आणि म्हणूनच तर तिकडे लोकमान्य टिळकांनी 1893ला गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली, 1895ला शिवजयंती साजरा करायला सुरुवात केली. जेव्हा 1897ला चाफेकर बंधूंनी रँडचा मुर्दा पाडला होता ना, तेव्हा इकडे लोकमान्य टिळकांनी त्यांचं न्यूजपेपर केसरी, त्यांचे 2 न्यूजपेपर होते, केसरी आणि मराठा. केसरी न्यूजपेपरमध्ये याचं समर्थन केलं होतं की बरं केलं रे मारलं त्या याला रँडला. म्हणजे मुळात इकडे तर लोकमान्य टिळकांनी रँडच्या खुनाला, त्या रँडची जी तुलना होती ती तुलना तो जो खाली काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस अफजल खान, त्या अफजल खानाशी याची तुलना केलेली होती रँडचा. लक्षात घ्या, 2 तुलना झालेल्या आहेत. एक, त्या रँडच्या खुनाचा म्हणजे खून झाल्यानंतर रँडची तुलना अफजल खान याच्यासोबत सुद्धा केली गेली होती टिळकांनी. आणि लॉर्ड कर्झन ज्यांनी बंगालची फाळणी केली, त्या बंगालची फाळणी करणाऱ्या लॉर्ड कर्झनची तुलना लोकमान्य टिळकांनी औरंगजेबाशी. मजेची गोष्ट, त्या फाळणीचा परिणाम तर काहीसा मवाळांवर सुद्धा पडला होता. आणि मवाळांतले सुद्धा जे मोठे नेतेपैकी एक नेते दिसतात, गोपाळकृष्ण गोखले, यांनी सुद्धा सेम भाष्य केलं होतं. लॉर्ड कर्झनला औरंगजेब म्हटलं होतं की हा औरंगजेबापेक्षा कमी नाही आहे ज्यांनी बंगालची फाळणी केली. एनिवेज, मात्र आपण एक्स्ट्रीमिस्ट लोकांचं मत जरा जाणून घेऊ की यांचं नेमकं मत काय आहे. लोकांना इंटिग्रेट करण्याकरिता, एक मॉब तयार करण्याकरिता, एक मूवमेंट तयार करण्याकरिता त्यांनी 1893ला गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केलेली. त्यानंतर मग 1895ला शिवजयंती साजरी करायला सुरुवात केलेली. रँडच्या खुनाचं समर्थन केलं आणि फक्त केसरीमध्ये टिळकांनी रँडच्या खुनाचं समर्थन केलं म्हणून सरकारने यांच्यावर एलिगेशन लावून यांना 18 महिने तुरुंगात टाकलं होतं. लोकमान्य टिळक त्यांच्या जीवनामध्ये 3दा तुरुंगात गेलेले होते आणि 3 पैकी हा दुसरी वेळ होती 18 महिन्यासाठी जेव्हा त्यांनी तुरुंगामध्ये आपले दिवस जे आहेत ते घालवलेले. सो एक्स्ट्रीमिस्ट लोकांचं मत सरळ होतं की बॉस, इथे आता शांततेने आपण किती अर्ज केले, यांना किती अप्लिकेशन्स टाकल्या सरकारला, तर यांच्यावर काही परिणाम पडत नाहीये बॉस. आणि जर परिणाम पडत नसेल तर कुठेतरी आता आपल्याला हायपर व्हावं लागेल, आपल्या डिमांड पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला परिपूर्ण प्रयत्न करावा लागेल. तर अशा परिस्थितीमध्ये जर काँग्रेस 2 भागामध्ये विभागलेली आहे, एक आयडियोलॉजी म्हणते की इंग्रज आपल्यासाठी ईश्वर आणि दुसरी आयडियोलॉजी म्हणते की नाही नाही नाही, इंग्रजांच्या विरोधामध्ये आता जन आंदोलन करणे आवश्यक, तर अशा 2 वेगवेगळ्या आयडियोलॉजीमध्ये जर क्लॅशेस होतील तर कुठे ना कुठे काही ना काही तर गडबड होईल ना बॉस. काँग्रेसमध्ये फूट पडू शकते ना. तर ती फूट पडली कशी, त्याच्या मागचं काय बॅकग्राऊंड आहे, त्याला जरा समजण्याचा आपण नीट प्रयत्न करून घेऊया. पण एक्स्ट्रीमिस्ट लोकांचं इतिहासामध्ये जे महत्त्व आहे ना ते खूप जास्त आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मेन्समध्ये GS1 मध्ये एक्स्ट्रीमिस्ट बद्दल प्रश्न पडणार, मॉडरेट बद्दलही पडू शकते. तुम्हाला काय वाटते, मॉडरेट जर या मताची आहे तर म्हणजे हे परिपूर्ण चुकीचे आहेत का? मॉडरेट चुकीचे नाही आहेत, हां, पण ते जरा जास्तच लिंबाळ लावून राहिले इंग्रजांच्या मागे. बापरे ईश्वर आहे, याचा अर्थ असं नाही की ते चुकीचे आहेत. तुम्ही विचार करा, एक विचार करा. आपण जर त्यावेळेस भारतीयांची आणि युरोपियनची तुलना केली तर 1905 पर्यंत भारतामध्ये जेवढा काही थोडाफार विकास झाला, डेव्हलपमेंट झाला, ऑफकोर्स याचं संपूर्ण क्रेडिट इंग्रजांना द्यावं लागेल बॉस. युनिव्हर्सिटी झाल्या, रेल्वे आली, आपण तर घोडेगाडीच बघितले होते आतापर्यंत, रेल्वे धावू लागली ना, नाही का? हा जेवढा काही बदल झालेला, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एज्युकेशन सिस्टम, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला काय वाटते की आपण इथनं 1905 पासून तर पुढे 1947 पर्यंत हा जो 42-43 वर्षाचा जो इतिहास आहे, आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये तलवारीच्या जोरावर युद्ध नाही जिंकलो रे कधी. आपण आयडियोलॉजीच्या आधारावर लढा दिलेला नंतर पुढे 20-40 वर्ष, आणि आपल्याला 1947ला स्वातंत्र्य मिळालं ते जन आंदोलनामार्फत जे आहे ते मिळालं. तर जन आंदोलन तयार कसं झालं, ती एक विचारधारा होती, ती एक आयडियोलॉजी होती बाळांनो. लक्षात घ्या, 2 प्रकारचे व्यक्ती समजून घ्या. एक जो अशिक्षित आहे, इलिटरेट, दुसरा जो शिक्षित आहे. इलिटरेट व्यक्ती आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता आणि जे काही आहे त्याला जे काही वाटते त्या बाबी पूर्ण करण्याकरिता तो भाषेचा आणि बोलीचा वापर नाही करणार, तो दंड्याचा वापर करेल, बरोबर आहे ना? पण कधीही लिटरेट व्यक्ती तसा वापर करणार नाही, तो बुद्धीचा वापर करेल, तो बोलून समजवून त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. कळते? समजून आली ही गोष्ट? त्यामुळे ही भारतीयांची मानसिकता जी ते पुढे बनली आहे ना, ती शिक्षणामुळे बनली आहे. शिक्षण महत्त्वाचं आहे.
आणि आपण जर त्या काळामध्ये लढा देऊ शकलो, कारण की एक पर्टिक्युलर मॉब हा कुठेतरी शिक्षित झालेला होता. लक्षात घ्या, शिक्षण खूप जास्त आवश्यक आहे. आजही म्हणजे मी तुम्हाला आज आणतोय, आपल्या देशामध्ये जेवढे काही डेमोक्रेटिक प्रॉब्लेम दिसत आहेत ना, ते फक्त आणि फक्त आपल्या अशिक्षितपणामुळे, अजून काहीच नाही. हम बहुत बडे इलिटरेट आहे, भयंकर इलिटरेट आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढ्या समस्या आजही दिसत आहेत. मतलब कहीं पे कुछ हो जाता है, हमें कोई लेना देना नहीं रहता. आपण सरळ म्हणतो हमारा क्या है भाई, हम तो बढ़िया जी रहे हैं ना. मुद्दा हा आहे, हे आपण त्यावेळेस तसाच तर विचार केला, मराठ्यांनी विचार केला आपल्याला काय करायचं आहे. बंगालमध्ये कंपनी आली, हमको क्या करना है. काय झालं, त्या कंपनीने त्या बंगालला गिळून टाकलं आणि मराठ्यांना गिळून टाकलं. कळते आहे का. सेम अभी हम लोग हो गए कुएं के मेंढक. तुम्हाला वाटत असेल नाही सर आम्ही खूप भयंकर शिक्षित आहोत बरं का, काही फालतूचं शिक्षण तुमचं काही कामाचं नाही आहे, सिरियसली कामाचं नाही आहे. एज्युकेशन ठीक आहे, तुम्ही जे काही स्ट्रीम्स तुम्ही जे शिकून राहिले खूप चांगली गोष्ट आहे. पुन्हा त्याच मुद्द्यावर येतोय की जोपर्यंत तुम्हाला पॉलिटिकल एज्युकेशन धड मिळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमचे हक्क आणि कर्तव्य याची जाणीव नाही होणार. वो बहुत इम्पॉसिबल आहे, बहुत इम्पॉसिबल आहे. मला सांगा एक साधे एक्झाम्पल, जर तुम्ही तुमच्या घरच्या खालच्या फ्लोअरमध्ये आहात आणि जर तुम्हाला कुठेतरी एक कचरा पडून दिसला, एक चपाती पडून दिसली, तर तुम्ही स्वतः हाताने उचलून त्याला कुठेतरी ठेवून द्याल ना, आपलं घर स्वच्छ कराल ना. होऊ शकते की बाजूच्या घरी जर असं झालं असेल तर तुम्ही करणार नाही. तुमच्या गेटच्या समोर काही घाण पडली असेल तर तुम्ही स्वतः साफ कराल ना, बाजूच्या घरचं करणार नाही. बरोबर आहे. मग हा देश आपलं घर आहे ना, आपण कधी करतो का असं? का बरं आपण तेव्हा आपली रिस्पॉन्सिबिलिटी विसरतो? ते यासाठी कारण की आपण अजूनही पॉलिटिकल एज्युकेटेड नाही आहोत. जिस दिन हो जाओगे ना, त्या दिवशी तुम्हाला त्याची जाणीव होईल की बॉस ये देश मेरा है, मी नागरिक नाही, मी या देशाचा मुलगा आहे आणि म्हणून या देशाची जबाबदारी माझी आहे. ऐसा जो लोग सोचते ना, उनका डेमोक्रेसी कभी भी ऊपर है और हम लोग डाउनफॉल में है. तर म्हणून म्हटलं त्यावेळेसही एज्युकेशननी एक माइंडसेट केला. आजही त्याची खूप जास्त गरज आहे. ही सगळी मंडळी वेल लिटरेट होती, सगळी मंडळी. तर मॉडरेट लोकांचं मत जे आहे, बघायला गेलं त्यांचं मत चुकीचं नाही आहे. यांचं काय मत आहे की ठीक आहे, मुळात जेवढा विकास झाला तो इंग्रजांनी केलेला आहे. उद्या चालून आपण हळूहळू डिमांड्स करू त्यांना. आणि डिमांड्स काय आहे तो सिस्टम मी 1905च्या बनारस सेशनमध्ये सांगतो तुम्हाला. कॉलोनियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टमची डिमांड करण्याचा यांचा प्लॅन होता. कॉलोनियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम काय आहे सांगतो. 1905मध्ये आपण राहू तेव्हा बनारसचं सेशन, तेव्हा तुम्हाला सांगणारच. म्हणजे हेड ऑफ दी डिपार्टमेंट इंग्रजच राहतील, पण ॲटलिस्ट प्रांतांमध्ये मुख्यमंत्री तर आम्ही होऊ शकणार. प्रधानमंत्री नाही व्हायचं, मुख्यमंत्री तर होऊ शकतो. प्रांत तर आम्ही चालवू शकतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये ठीक आहे, डिपार्टमेंटचा मिनिस्टर तुमचा राहणार, अरे पण डिपार्टमेंटमध्ये सर्वंट तर आम्ही राहू शकतो. कळते आहे का. तर ॲटलिस्ट आम्हाला सुद्धा अधिकार मिळतील आणि आपल्यापेक्षा योग्य कारभार इंग्रज चालवू शकतात, तर त्यांनाच ठेवलेलं बरं. कळते आहे का. असं मत मॉडरेट लोकांचं होतं. तर परिपूर्ण चुकीचे होते मॉडरेट असं नाही आहे, पण यांचं मत असं नव्हतं. यांचं सीधा घर निकलो यहाँ से, देश हमारा है, हम देखेंगे हमें क्या करना है क्या नहीं करना है. या सकट मताचे आपल्याला एक्स्ट्रीमिस्ट मंडळी दिसतात. आणि म्हणून त्यांनी इकडे जेव्हा बंगालची फाळणी झालेली होती तेव्हा बंगालच्या फाळणीची समस्या लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांनी फक्त बंगालपुरतं असं नाही त्यांनी विचार केला. त्यांनी कुठेतरी ही एक प्रकारे राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यांनी त्यांच्या केसरीमध्ये लेख लिहिला होता, इट्स ॲन एमर्जन्सी टाईम. ही आणीबाणीची वेळ आहे आणि आणीबाणीची वेळ आहे, म्हणून आता त्या फाळणीचा, बंगालच्या फाळणीचा आपल्याला निषेध करायला पाहिजे. म्हणून जेव्हा तिकडे बंगालमध्ये चळवळ होत आहे, पुण्यामध्ये सुद्धा चळवळी झाली. पुण्यामध्ये आपण परकीय कपडे जे आहेत, फॉरेन जे गारमेंट्स वगैरे होते, त्या सगळ्या कपड्यांची होळी केली होती. आपण त्या सगळ्या कपड्यांना जाळलं होतं. हे आपण केलं 1905मध्ये. इकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवसांदिवस गणेशोत्सव साजरा करण्याची मोहीम हे वाढू लागलेली होती. तिकडे बंगालमध्ये दुर्गा उत्सव करण्याची मोहीम वाढू लागलेली होती. मागच्या सेशनमध्ये सुद्धा सांगितलं की आजपर्यंत बंगालमध्ये शिवाजी महाराजांना डाकू लुटारू महाराज म्हणून ओळखला जायचे. तिकडे जेव्हा रवींद्रनाथ टागोर यांनी शिवाजी महाराजांवर काही कविता लिहिल्या, जयतू शिवाजी या टायटलच्या खाली, तेव्हा कुठे बंगाल्यांच्या मनामध्ये महाराजांच्या प्रती जे आहे ते एक प्रकारे जो राग होता तो निघाला आणि एक प्रकारे लोभ जो आहे तो निर्माण झाला. तर एक चांगलं इंटिग्रेशन तयार होत होतं. बंगालच्या फाळणीला घेऊन आपण इकडे धुळ्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या
चळवळ केलेली. आणि धुळ्यामध्ये शेख चंद म्हणून एक व्यक्ती होते, नेते होते, त्यांनी दर्ग्यामध्ये सभा घेतली. दर्ग्यामध्ये एक सभा घेऊन त्या दर्ग्यामध्ये सगळे प्रकारची मंडळी उपस्थित होते, हिंदू मुस्लिम सब. आणि जेव्हा तिथनं चळवळ सुरू झाली तर त्या चळवळीची एकच जे तुम्हाला स्लोगन दिसते ते असं, अल्लाहू अकबर आणि वंदे मातरम इंटिग्रेट करून ते एक स्लोगन बनलेलं होतं. म्हणजे हे अल्लाहू अकबर आणि वंदे मातरम हे स्लोगन कुठेतरी आपल्याला दाखवत आहे की हिंदू मुस्लिमचं इंटिग्रेशन किती चांगलं होत चाललेलं आहे. कशासाठी इंटीग्रेशन शुरू है? अगर लड़ना है सरकार के खिलाफ तो हमें बांटना नहीं होगा खुद को, तो हमें एक होना होगा. आणि म्हणून लोकमान्य टिळक किंवा जी एक्स्ट्रीमिस्ट मंडळी आहे त्यांनी अशा प्रकारे इंटिग्रेट होण्याचा जो आहे तो प्रयत्न केला. पण आता एक एक्स्ट्रीमिस्ट जो एकदम हायपर आहे, मॉडरेट जो एकदम इस तरीके से है, या दोघांमध्ये जर क्लॅशेस होईल तर काँग्रेसमध्ये फूट पडेल. एक तर मॉडरेटला काँग्रेस सोडावं लागेल किंवा मग एक्स्ट्रीमिस्टला काँग्रेस सोडावं लागेल. तर नेमकं काय झालं त्याला बघू. फक्त इथे तुम्ही या लीडरची नावं लिहून ठेवून द्या की कोण मॉडरेट आणि कोण एक्स्ट्रीमिस्ट आहे. अरबिंदो बंगाली बाबू, अरबिंदो घोष. आपण म्हणायला अरविंद घोष म्हणतो पण अरबिंदो. चला, अरबिंदोबद्दल आपल्याला नंतर असं काही खास बघायचं नाही तर मी तुम्हाला आता सांगून देतो. तुम्हाला ऑप्शनल काढून टाकला नाही तर मग ऑप्शनल असता PSR आपण शिकलो असतो तर मग तर आपल्याला सगळे पॉलिटिकल थिंकर्स बघायचेच असतात, इंडियन आणि वेस्टर्न. अरबिंदो घोष ही खूप आगळीवेगळी पर्सनॅलिटी होऊन गेली आपल्या देशामध्ये. त्यांचे वडील म्हणजे घरचे खूप श्रीमंत होते, बंगालचे. वडील इंग्रजांचे अतिशय एकनिष्ठ आणि त्यांच्या फेवरचे. आणि भारतीयाचा किंवा भारतीय कल्चरचा प्रभाव माझ्या मुलावर पडू नये म्हणून बापानं काय केलं, यांना इंग्लंडमध्ये लहानपणापासून टाकलं. तर यांचं पूर्ण शिक्षण तिकडेच झालं इंग्लंडमध्ये, ग्रॅज्युएशन सगळं. आणि फक्त यासाठी टाकलं गेलं होतं की भारतीयांचा प्रभाव पोट्ट्यावर पडू नये. तर जेव्हा हे आले ना भारतामध्ये परत, बापाची बिलकुल इच्छा नव्हती की यावं, तू तिकडंच राहा बाबू, इकडे येऊ नको. पण जेव्हा हे आले तर यांची प्रॉब्लेम अशी होती की यांना बंगाली पण येत नव्हती. समस्या अशी आहे की बंगालीसुद्धा त्यांची लोकल लँग्वेज येत नव्हती. तर त्यानंतर मग त्यांनी हळूहळू सगळं आत्मसात केलं. आणि विश्वास ठेवा, सर्वाधिक एक्स्ट्रीमिस्ट व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक तरी एकदाचं बॅकस्टेप घेतील, हा माणूस नाही घेणार. लई भयंकर मुजर होता अरबिंदो घोष. आणि त्यामुळे सरकारने यांना खूपदा जेलमध्ये टाकलं आहे, खूपदा. पण त्यांच्या जीवनाचे 2 फेज आहेत. एक फेज जे एकदम एक्स्ट्रीमिस्ट लीडर दिसते आहेत आणि त्यानंतर त्यांना स्पिरिच्युअली एवढं त्यांचं मन जरा वळलं की त्यांनी पॉलिटिक्स सोडलं, त्यांनी सोशल लाईफ सोडली आणि खूप जास्त ते स्पिरिच्युअल झाले. एवढे की फायनली त्यांनी आपलं खूप मोठं मठ भारतामध्ये जे आहे ते सुरू केलं. आणि आपल्या देशामध्ये जे मठ सुरू झाले आहे त्यापैकी 2 व्यक्तींचेच नाव मोठे घेतले जातं. एक स्वामी विवेकानंद आणि दुसरे अरबिंदो घोष. आजही पांडिचेरीमध्ये यांचं मोठं मठ चालतो आजही, जो एक प्रकारे पकडून चालला की तो ज्याला आपण म्हणू शकतो की ते एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला, पंथ समथिंग काइंड ऑफ आहे. ठीक आहे, ते यावर आपण येईलच हा पॉईंट कधी ना कधी. पण लक्षात घ्याल की त्यांचं जे लाईफचा सेकंड फेज होता तो अतिशय असा स्पिरिच्युअल होता. एनिवेज, इथे आपण 2 गटामध्ये सगळ्या काँग्रेसियन्सला जे आहे ते हे केलेलं. आणि जेवढे लीडर्स बघितले आहेत ना तेवढेच लीडर सध्या महत्त्वाचे आहेत बरं का. आपल्याला एका सुटलं असेल कोणी तर सांगतो आहे, मदन मोहन मालवीय झालं. याला मॉडरेटमध्ये ना दिनशा वाच्छा टाका, दिनशा वाच्छा, कारण की तो मोठा मॉडरेट नेता दिनशा वाच्छा. आणि जेवढे लीडर पुन्हा रिपीट करतो, जेवढे लीडर दिसून आले तेवढेच लीडर आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अजून एक नाव लिहून घ्या, डॉक्टर रासबिहारी घोष. मॉडरेटमध्ये डॉक्टर रासबिहारी घोष. घोष बरं का, चुकूनही बूस लिहू नका. डॉक्टर रासबिहारी घोष. सुरेंद्रनाथ बॅनर्जींना खूपदा असे झाले, खूपदा असे झाले. म्हणजे इव्हन एवढं की आपण जेव्हा तिकडे जाऊ ना 1918ला, तर आपल्याला बाळा काँग्रेसची सेकंड स्प्लिट बघायची आहे. आणि सेकंड स्प्लिट करणारे बॅनर्जीज होते. आणि ते यासाठी कारण की त्यांचं त्यावेळेस एक्स्ट्रीमिस्टची बिलकुलच पटत नव्हतं. तर म्हणून ते बॅनर्जी थोडे क्या कहते हैं हम लोग उसको, बिन पेन दे का लोटा है ना, तो कभी इधर कभी उधर वो होते गए, म्हणून त्यांना मी इथे टाकून ठेवला आहे.
दादाभाई नौरोजी ॲक्च्युली आपण म्हणू शकतो की मॉडरेटचे जिसको हम लोग कहेंगे की गुरु थे आशीर्वाद देणे केले. पण बघायला गेलं म्हणजे त्यांना इथे मी साधारणतः ठेवत नाही, कारण ते एक्स्ट्रीमिस्टलाही घेऊन चालायचे आणि मॉडरेटला. घर के बडे जो रहते ना सबसे बडे, त्या माणसाचा कसाही विचार राहिला, कितीही तो माणूस एक्स्ट्रीमिस्ट राहिला पकडून चला म्हणजे परंपरा को लेके, तरी पण जे नवीन यंगस्टर आहेत किंवा पोतापोती है उनको थोडासा लेके चलती है ना रे, तर तसे होते. यांना आपण आपले ग्रँडफादरच म्हणतो, ग्रँडफादर ऑफ इंडिया. यांनी लिहिलेली प्रसिद्ध पुस्तक द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, या पुस्तकामध्ये त्यांनी इंग्रजांवर टीका केली, द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडियामध्ये. तर विचार करा, मॉडरेट राहून सुद्धा त्यांनी इंग्रजांवर टीका केली आहे. तर म्हणून म्हणतोय, म्हणजे उनको मैं नाही बोलूंगा बिन पेन देखे थे, पण त्यांचं असं होतं की ते दोघांना घेऊन चालायचे की ठीक आहे भाई, पण तरीही आधीपासूनच मॉडरेट सोबत राहून चुकलेले आहेत म्हणून त्यांना आपण मॉडरेटमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला बघायचं आहे की नेमकं जर इथे यांची आपण म्हणू शकतो की जर पार्टिशन म्हणण्यापेक्षा जर कॉन्फ्लिक्ट झालेले, कॉन्फ्लिक्ट होऊन जर काँग्रेस स्प्लिट झालेली, तर कधी झाली, काय झाली, कोणतं सेशन होतं त्याला जरा समजण्याचा प्रयत्न. 4 सेशन्स बघायची आहेत. त्यापैकी 1904चं सेशन तर खूप काही महत्त्वाचं नाही आहे, तरी पण आपण बघून घेऊ. त्यानंतर 1905, 1906 आणि 1907. 1905चं बनारस सेशन, 1906चं कलकत्ता सेशन आणि 1907चं सुरत अधिवेशन. बा सुरत सेशनच आपल्याकरिता खूप जास्त महत्त्वाचं आहे. इकडे जसं बंगालची फाळणी होणार याची खबर देशामध्ये लागलेली होती 1904ला, तेव्हा साधारणतः एक्स्ट्रीमिस्ट जे होते ते अजून जरा चिडून उठलेले होते आणि त्यांचं मत असं होतं की नाही बॉस, अब तो लढना है हमें, अभी हम लोग बिल्कुल नहीं रुकेंगे, हम जोरदार लढेंगे. आणि एक्स्ट्रीमिस्टचं असं कुठेतरी एक माइंडसेट झाला होता की यार आपण काँग्रेसची लीडर आहो, काँग्रेसचं काम काय आहे, तर काँग्रेसचं काम आहे सरकारसमोर डिमांड ठेवणे, आणि जर आमची सामान्याची डिमांड अशी आहे की पार्टिशन नाही व्हायला पाहिजे, तर काँग्रेस मार्फत कुठेतरी डिमांड व्हायला पाहिजे ना. अशा प्रकारे काँग्रेस लेकिन कुछ नहीं कर रही है, कारण की काँग्रेस कुणाच्या हातामध्ये, मॉडरेटच्या हातामध्ये. तर 1904 पासूनच काँग्रेसमध्ये आता हे जे 2 आयडिओलॉजीचे लोक आहेत यांच्यामध्ये फूट पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. 1904चं काँग्रेस सेशन हे मुंबईला झालं. मुंबई काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते हेनरी कॉटन, आणि हेनरी कॉटनच्या अध्यक्षतेखाली झालेले हे जे सेशन होतं, इथे एक्स्ट्रीमिस्ट प्लॅन घेऊनच आलेले होते की तो हम कुछ ना कुछ तमाशा करेंगे. पण तरी अशा परिस्थितीमध्ये दादाभाई नौरोजी समजून चुकले होते की भैया अभी बच्चे बड़े हो गए, अब ये सुनने वाले नहीं है. तरी पण दादाभाई नौरोजी यांनी एक्स्ट्रीमिस्टचं फक्त मन वळवण्याचा प्रयत्न केला की बघा, त्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला की बाळांनो, तुम्ही तरुण नेते आहात, पुढे काँग्रेस तुमच्याच हातामध्ये राहणार आहे, जेव्हा तुमच्या हातामध्ये राहील तेव्हा तुम्हाला जसं वाटते तसं काँग्रेसला चालवा, नाही का. पण आता जे आयडिओलॉजीचे लोक आहेत त्यांना त्यांच्यानुसार चालू द्या, हे सुनने के इसमें नाही ते किस परिस्थितीमध्ये. तरीही हेनरी कॉटननी समजूत काढली टिळकांची, बिपिनचंद्र पाल यांची, अरविंद घोष यांची, दादाभाई नौरोजींनी काढली. तेव्हा कुठे ही मंडळी बऱ्यापैकी थोडी शांत झाली आणि 1904ला जी काही थोडी भीती होती की काही होऊ शकते काँग्रेसच्या मंचावर, ते खास काही झालं नाही. 1904 तसंही काही महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. आपल्याकरिता महत्त्वाचं आहे 1905 अधिवेशन समजवतो आहे. आता इथे 1904 तुम्ही कुठे झाला, कोण अध्यक्ष होते नाही लक्षात ठेवलं तरी चालून जाईल, पण पुढचे जे 3 सेशन्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. 1905. आता काहीच नका लिहू, ते तिकडे मी तुम्हाला साईट ओपन करून देईल. नंतर या टॉपिकच्या नेक्स्ट पासनं मात्र मग माझ्यासोबतच लिहायचा. बनारस सेशन बघा, काँग्रेसच्या स्थापनेला 20 वर्ष झाले आणि विश्वास ठेवा की या 20 वर्षामध्ये एकदाही कधीच एक्स्ट्रीमिस्ट लीडर हा काँग्रेसचा अध्यक्ष नाही झाला. अरे कैसे करेंगे आप सोचो. एक्स्ट्रीमिस्ट जर कुठला एक्स्ट्रीमिस्ट जर होतो आहे अध्यक्ष, तर तो त्याच्या जोरावर काही असे डिमांड्स, असे ठराव पारित करून ठेवू शकतो ना जे इंग्रजांच्या विरोधामध्ये असतील. तो ये एक्स्ट्रीमिस्ट को नहीं देने वाले आहे. तर इथे पण बघा, बनारस अधिवेशनाचं अध्यक्षस्थान नेमकं ज्या माणसाला दिलं गेलं किंवा जे या अधिवेशनाचे अध्यक्षस्थानावर आले ते होते गोपाळ कृष्ण गोखले. तुम्ही नाव लिहून ठेवलं तर मॉडरेटमध्ये पहिलंच, राईट. पुण्यातले 2 पर्सनॅलिटी, गोखले आणि टिळक, दोघांमध्ये भरपूर साम्य आहे. एक साम्य दोघे पुण्यातले, दुसरं साम्य दोघी ब्राह्मण, तिसरं साम्य दोघंही फर्ग्युसन कॉलेजमध्ये काही काळ प्रोफेसर म्हणून राहून चुकलेले आहेत.
चौथं साम्य दोनही काँग्रेसचे लीडर होते. पाचवे साम्य दोनही देशाचे मोठे लीडर होते. पण या व्यतिरिक्त दोघांमध्ये अतिशय विरोधाभास, गोखले मॉडरेट आणि टिळक एक्स्ट्रीमिस्ट. हे दोघांमध्ये हा खूप दूरपर्यंत दोघांमध्ये काही संबंध नव्हता. म्हणजे भले एकाच शहराचे होते पण या दोघांमधले संबंध बिलकुल ठीक नव्हते, कारण की विचारधारा ही दोघांची वेगवेगळी होती. तर गोपाळकृष्ण गोखले हे या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावर आलेले. सेम वर्षी आपल्या देशामध्ये बंगालची फाळणी होऊन गेली होती. मी तुम्हाला तारीख आठवण करून देतो. 16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस होता. या दिवशी फाळणी झाली सुद्धा. आणि जर काँग्रेसचं सेशन आहे तर काँग्रेसचं सेशन कधी होत आहे? डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये. आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे की नियम काय होते. डिसेंबरच्या एव्हरी इयर डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये 3 दिवसासाठी हे सेशन होणार. तर ऑफकोर्स तोपर्यंत फाळणी झाली आहे. आता ही जी फाळणी झाली त्या फाळणीचा कुठे ना कुठे परिणाम, काही ना काही परिणाम आपल्याला गोखले साहेबांवर सुद्धा पडलेला दिसतो. हे मॉडरेट जरी दिसत आहेत तरी पण या मॉडरेट व्यक्तींनी एक पहिल्यांदा घोषणा केलेली होती काँग्रेसच्या मंचावरनं. हे खूप जास्त आवश्यक आणि महत्त्वाचा मुद्दा आपण बोलून राहिलेलो आहे की काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवरनं, काँग्रेसच्या स्टेजवरनं पहिल्यांदा गोपाळकृष्ण गोखले किंवा काँग्रेस मार्फत एक शब्द उच्चारला गेला की आता आमचे ऑब्जेक्टिव्स काय असणार आहे त्याच्या पुढे, काँग्रेस कोणत्या उद्देशाने पुढे जे आहे ते राजकारण करणार. तर यांनी आपले जे ऑब्जेक्टिव्ह ठेवले, जे ऑब्जेक्टिव्ह बोलून दाखवले ते होते स्वराज. स्वराज हा शब्द पहिल्यांदाच काँग्रेसच्या मंचावरनं बोलण्याचं काम चालू होतं. तर स्वराज हा शब्द पहिल्यांदा बनारस अधिवेशनामध्ये उच्चारला गेला. स्वराज हा शब्द उच्चारणारे पहिली व्यक्ती होते गोपाळकृष्ण गोखले. पण स्वराज कोणतं आणि काय त्याला जरा समजण्याचा प्रयत्न, कारण की हा शॉकिंग आहे ना, मॉडरेट आहे ना. मॉडरेट लोक सीधा स्वराज की बात कर रहे. स्वराजचा अर्थ सगळं समजतात. स्वराज काही वेगळं सांगण्याची गरज आहे. इंडिपेंडन्स. स्वराज 2 प्रकारचे राहू शकतात. एक प्रकार राहू शकतो स्वराजचा टोटल इंडिपेंडन्स. आणि काँग्रेसमध्ये एवढी ताकद नाही आहे टोटल इंडिपेंडन्स मागण्याची. आपल्या देशामध्ये टोटल इंडिपेंडन्सची पहिली मागणी केली होती तर तो 23 वर्षाचा यंगस्टर भगत सिंह लाहौर के जेल में रहते हुए उन्होंने कहा था कि टोटल इंडिपेंडेंस, कोई तड़जोड़ नहीं, कौन सा कॉलोनियल इंडिपेंडेंस नहीं चाहिए हमको, देश हमारा, हम देखेंगे कैसे चलाना है, तुम यहां से पहले निकलो. ही पहिली मागणी करणारी 22-23 वर्षाची तरुण भगत. आणि त्याचा इम्पॅक्ट पडला काँग्रेसवर. आणि नंतर सांगतोय 15-20 वर्षानंतरची गोष्ट, 1929ला सेशन होतं लाहोर अधिवेशन. आणि लाहोर अधिवेशनाचं अध्यक्ष होतं पंडित जवाहरलाल नेहरू, यंगस्टर. त्या भागतनी दिलेल्या त्या स्टेटमेंटचा इम्पॅक्ट इकडे नेहरूंवर पडला आणि तिथे मग त्यांनी पूर्ण स्वराज, टोटल इंडिपेंडन्सची मागणी केली होती. ती 1929 म्हणतोय आपण इथे 1905ला आहोत. इथे यांनी स्वराज हा शब्द तर वापरलाय, पण जरा बघावं लागेल की कौन से इंडिपेंडेंस की बात कर रहे हो भाई, टोटल इंडिपेंडेंस की कॉलोनियल इंडिपेंडेंस. तर लक्षात घ्या इथे यांनी जी डिमांड केली आहे स्वराजची, हे पूर्ण स्वराज नसून हे स्वराज वसाहतीचे स्वराज्य आहे. आता वसाहतीचे स्वराज्य नेमकं काय असते त्याला जरा समजून घेऊया. टोटल इंडिपेंडन्स असेल तर याचा अर्थ असा निघतोय की सरकार, संपूर्ण देश भारतीयांच्या हाती सोपवून निघून जातील. ना व्हॉइस रॉय, ना सेक्रेटरी ऑफ स्टेट, ना गव्हर्नर्स, ना कोणी इथे कोणीच इंग्रज राहणार नाही. इथे फक्त संपूर्ण सत्ता भारतीयांच्या हाती सोपून ते लोक निघून जातील. त्याला आपण म्हणतो टोटल इंडिपेंडन्स. पण कॉलोनियल इंडिपेंडन्स असं नसते. कॉलोनियल इंडिपेंडन्सला आपण हाफ इंडिपेंडन्स म्हणू शकतो, पण अशी काही टर्मिनॉलॉजी नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय की हाफ इंडिपेंडन्स म्हणू शकतो असं काही टर्म नाही आहे. कॉलोनियल इंडिपेंडन्स म्हणजे व्हॉइसरॉय हा इंग्रजच राहणार आहे, पण व्हॉइसरॉयचं जे काउन्सिल आहे त्या काउन्सिलमध्ये ॲटलिस्ट अर्धे भारतीय राहतील. कळते आहे का? कोर काउन्सिल. स्टेटमध्ये तुम्ही केंद्र म्हणजे तुम्ही देश सांभाळले ना, राज्याला सोव्हरेनिटी मिळेल आणि राज्याचं संपूर्ण प्रशासन आणि सरकार भारतीयांच्या हातामध्ये राहणार. म्हणजे एक्झाम्पल घेऊया,
देशाचा प्रधानमंत्री एक्झाम्पल, देशाचा प्रधानमंत्री हा युरोपियन म्हणजेच इंग्रज राहणार, मुख्यमंत्री मात्र भारतीय राहतील. ॲटलिस्ट आम्ही स्टेट तर चालू शकणार. तुम्ही देश चालवा ना बाबा, तुम्ही चांगले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम चालू शकता. तर पूर्णपणे ते इंडिपेंडन्स नाही मागून राहिले, पण ते कुठेतरी हाफ इंडिपेंडन्स मागून राहिले की ॲटलिस्ट आम्हाला तुमच्या व्हॉइस रॉयच्या काउन्सिलमध्ये अधिकाधिक जागा मिळेल, ICS एक्झामिनेशनमध्ये अधिकाधिक ऑपॉर्च्युनिटीज मिळेल, या व्यतिरिक्त राज्याचं प्रशासन हे आमच्या हातामध्ये असणार. याला आपण म्हणणार आहोत कॉलोनियल इंडिपेंडन्स. कळते आहे? तर इथे जो पहिला शब्द, पहिल्यांदा स्वराज हा शब्द वापरला जातोय, त्याचा अर्थ टोटल इंडिपेंडन्स नसून त्याचा अर्थ कॉलोनियल इंडिपेंडन्स आहे. आणि ॲटलिस्ट गोखले साहेबांनी असा काही शब्द वापरला तर जी एक्स्ट्रीमिस्ट होते हे कुठेतरी कूल डाऊन झाले असतील की चला बाबा कुछ तो डिमांड हुआ है. तसं बघायला गेलं तर त्यांना तर टोटल इंडिपेंडन्सचीच मागणी होती रे, पण ॲटलिस्ट स्वराज्य हा शब्द निघाला ही गोष्ट महत्त्वाची. आणि म्हणून बनारस अधिवेशन सुद्धा नीट होऊन गेलं. म्हणजे जी काही भीती होती की प्रॉब्लेम होऊ शकतो दोघांमध्ये, एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेटमध्ये, अशी काही प्रॉब्लेम झाली नाही आणि बनारस अधिवेशन सुद्धा चांगल्याने पार पडलं. पण पुढच्या वर्षी 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये मात्र जरा काही सर्कमस्टान्सेस निर्माण झालेले होते. ते काय होते जरा समजू. हे 2 अधिवेशन लिहून घ्या फक्त. असं लिहा बाळा. 1904 बॉम्बे सेशन, अध्यक्ष हेनरी कॉटन. फक्त एवढं लिहून ठेवा. तुम्ही असं लिहू शकता बरं का पहिल्या, कारण की हा तसाही प्रश्न बनला आहे की पहिल्यांदा काँग्रेसच्या मंचावरनं स्वराज याची डिमांड कोणी केलेली होती. आणि लक्षात घ्या, तुम्हाला हिस्ट्रीचं पूर्ण नॉलेज नसेल, जर तुम्ही हिस्ट्री वर वाचला असाल तर मग तुम्ही त्याचं उत्तर बनारस सेशन न देता तुम्ही त्याचं 1906 कलकत्ता अधिवेशन हे उत्तर द्याल. पण आपण जर नीट हिस्ट्री वाचलं तर त्याचं उत्तर बनारस सेशनला. म्हणून त्याला असंच लिहून ठेवा की पहिल्यांदा, for the very first time. Yeah, next heading 1906 कोलकाता. बनारस अधिवेशन समाप्त झाल्यानंतर एक्स्ट्रीमिस्टनी एक डिमांड मॉडरेट समोर ठेवलेली होती. ती डिमांड अशी की पुढच्या वर्षी म्हणजेच कलकत्त्यामध्ये होणाऱ्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान आपण लोकमान्य टिळकांना द्यावे. टिळक देशाचे मोठे नेते आहेत. बंगालच्या फाळणीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली. एक राष्ट्रीय नेता म्हणून ते उभारून राहिलेले. तर ऑफकोर्स काँग्रेसच्या मंचावर अध्यक्षस्थान भूषणासाठी ते अतिशय पात्र व्यक्ती आहेत. आणि म्हणून लोकमान्य टिळकांना कलकत्ता अधिवेशन 1906ला आपण जागा द्यावी अशी मागणी मॉडरेट लोकांसमोर करण्यात आली. पण मॉडरेट लोकांना माहीत होतं बॉस इनको रखना मतलब खुद के सर के ऊपर जूते मारना है. तर ते बिलकुल दूरपर्यंत कोणत्याही एक्स्ट्रीमिस्ट व्यक्तीला ठेवणार नाही. पण मुद्दा असा हो जाएगा की नकार कसा द्यायचा. यांनी जर म्हटलं की नाही ठेवत जा तर हे तर एक्स्ट्रीमिस्ट आहेत, दंगे करेंगे, प्रॉब्लेम हो जाएगा. तो करे कैसे भाई, उसको बीच का रास्ता हम लोग कैसे निकाले. तर गोखले साहेबांनी इथे आपला एक युक्तिवाद लावला की अशा व्यक्तीला आपण अध्यक्षस्थान द्यावं जो सगळ्यांसाठी मान सन्मानाचा व्यक्ती आहे. म्हणजे त्यांना ठेवल्यानंतर एक्स्ट्रीमिस्ट सुद्धा विरोध करणार नाही की या माणसाला का ठेवलं आणि आमच्या माणसाला का नाही ठेवलं. असा युक्तिवाद गोखले साहेबांनी त्यावेळेस जो आहे तो प्लॅन केला. तर अशी व्यक्ती एकच होती आपल्या देशामध्ये है ना, ज्याचे सब लोग जो है बहुत रिस्पेक्ट करते. म्हणजे तो व्यक्ती आला तर त्याला कुणीच अपोज करणार नाही. आणि ऑफकोर्स ते होते द ग्रँडफादर ऑफ इंडिया, दादाभाई नौरोजी. नौरोजी त्यावेळेस जर आपण त्यांची परिस्थिती बघितली तर ते बेड रेस्टवर होते. वय पूर्ण होऊन गेलेलं आहे, हातपाय काम धड करत नाही. अशा परिस्थितीमध्ये गोखले साहेब गेले त्यांच्याकडे आणि त्यांना रिक्वेस्ट करतात की साहेब तुम्हाला यावं लागेल. इकडे दादाभाई नौरोजी सुद्धा आपली बाजू मांडून आले की बघा माझ्या शरीरात आता ती ताकद नाही राहिली की मी मंचावरनं काही भाषणं देणार किंवा अध्यक्षस्थान भुषवेल. पण गोखले साहेबांनी समजवलं की जर तुम्ही नाही आले तर काँग्रेसमध्ये आपल्या पक्षामध्ये फूट पडू शकते. तर काँग्रेसला वाचवण्याकरिता आपण जरा अध्यक्षस्थानी घ्यावं अशी जी रिक्वेस्ट केली. तर मग तिथे दादाबाई सुद्धा काही करू शकले नाही आणि मग त्यांनी ठरवलं की ठीक आहे मला करा अध्यक्षस्थान तुम्ही देऊ शकता. आणि इथे फायनली या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान जे लोकमान्य टिळकांना डिमांड केली गेली होती की टिळक राहावे, ऑफकोर्स टिळक यांना अध्यक्षस्थान न जाता आता याचे अध्यक्ष झाले दादाभाई नौरोजी. तर नौरोजीला अध्यक्ष बसवण्यामागचं किंवा अध्यक्षस्थान देण्यामागचा उद्देश काय आहे, काँग्रेसमध्ये फूट पडू नये, काही होऊ नये की मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट हे एकमेकांसोबतच जरा एकमेकांविरोधामध्ये भांडण करतील. म्हणून नौरोजी यांना दिलं गेलं. ठीक आहे इथपर्यंत. आता
नौरोजी अध्यक्षस्थानावरनं बोलत असताना त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये काही ऑब्जेक्टिव्ज काँग्रेसचे ठरवण्याचा प्रयत्न केला की यानंतर काँग्रेस हे कोणत्या उद्देशाने पुढे जाणार, यानंतर काँग्रेस हे नेमकं काय आपले ऑब्जेक्टिव्स ठेवेल. आपल्याला सरकारच्या विरोधामध्ये लढा द्यायचा आहे, आपण लढा देणारही, पण लढा देण्याकरिता आपण आपले 4 ऑब्जेक्टिव्स ठरवू आणि या 4 उद्देशांना समोर घेऊनच आपण सरकारच्या विरोधात यानंतर जे आहे ते फॉरएव्हर टाइमसाठी लढा देऊ. त्यामध्ये 4 ऑब्जेक्टिव्हमध्ये, त्या 4 ऑब्जेक्टिव्हला आपण चतुसूत्री सुद्धा म्हणतो, 4 ऑब्जेक्टिव्ज ऑफ काँग्रेस. इथे यांनी दिलेल्या, दादाभाई नौरोजींनी दिलेल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये एक ऑब्जेक्टिव्ह होता स्वराज, दुसरा होता स्वदेशी, तिसरा होता बहिष्कार आणि चौथा होता राष्ट्रीय शिक्षण. चार ऑब्जेक्टिव्ह दादाबाईंनी ठेवली, स्वराज, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. चौघांचे जर पुन्हा तुम्हाला जर काही म्हणजे त्याची मिनिंग्स नीट समजून घ्यायची असतील तर एकदा सांगून देतो. काय आहे स्वराज? आताच आपण बघितलेलं आहे, आधी इथे गडबड झाली आहे, दादाभाई नौरोजीने एक मोठी गडबड केली. काय गडबड केली सांगतो, साधी याचा अर्थ समजून घेऊ आपण. स्वराज म्हणजे स्वतंत्र आहे, ठीक आहे. स्वदेशी म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या देशातल्याच वस्तूंचा उपयोग करावा, बाहेरच्या वस्तूंचा नव्हे. आणि म्हणून आपल्या देशाच्याच वस्तूचा उपयोग करायचा आहे, म्हणून जे परकीय फॉरेन गुड्स जे आहेत त्यांना करायचा आहे बॉयकॉट, त्यांच्यावर बहिष्कार टाकायचा आहे कम्प्लिटली. या व्यतिरिक्त यानंतर काँग्रेस एका मुद्द्यावर भर देणार आहे, हे दादाभाई नौरोजी म्हणतात बरं का. त्यांनी ऑब्जेक्टिव्ह ठेवले की यानंतर आपण काम करणार नॅशनल एज्युकेशन म्हणजे राष्ट्रीय शिक्षणावर. लास्ट सेशनमध्ये मी तुम्हाला राष्ट्रीय शिक्षणाचा अर्थ जो तो सांगितलेला. जेव्हा विद्यापीठ कायदा आला आणि विद्यापीठ कायदा करून जेव्हा सरकारने संपूर्ण एज्युकेशन डिपार्टमेंटला आपल्या कंट्रोलमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारतातून लोकमान्य टिळक आणि तिकडे गुरुदास बॅनर्जी यांनी एक घोषणा केली होती की यानंतर राष्ट्रीय शिक्षण, यानंतर नॅशनल एज्युकेशन, आपण आपल्या स्कूल्स ओपन करूया, आपले कॉलेजेस ओपन करूया. अरे विश्वास ठेवा की 1905 पासून तर 1908 पर्यंत 3 वर्षामध्ये एकट्या बंगालमध्ये 300 शाळा सुरू झाल्या होत्या, भारतीयांनी केलेल्या होत्या. हम खुद का इंस्टीट्यूशन खोलेंगे, हमारे बच्चों को हम खुद पढ़ाएंगे, या उद्देशाने राष्ट्रीय शिक्षणावर भर दिली गेली. तर दादाभाई नौरोजी यांनी सुद्धा आपले जे 4 ऑब्जेक्टिव्ह सांगितले, तर हे 4 ऑब्जेक्टिव्ह क्लिअर केले आहेत की यानंतर काँग्रेस आपल्या 4 उद्देशांना पुढे घेऊन जे ते काम करणार. आणि या 4 उद्देशाला क्लिअर करत असताना जेव्हा त्यांनी स्वराज हा शब्द उच्चारला, तर स्वराज या शब्दामुळे एक्स्ट्रीमिस्ट हे तर नाचूच लागले, मॉडरेट सुद्धा हे हॅपी झाले. पण हे दोघांचे जे डिस्को आहे हे कशासाठी आहे त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. इथे मुद्दा काय आहे की अच्छा, पहिली गोष्ट दादाभाई नौरोजीला आपण कशासाठी बसवलं, यांच्यामध्ये भांडण होऊ नये. म्हणजे विचार करा, लहान लहान पोरं आहेत, त्या लहान लहान पोरांमध्ये भांडण होऊ नये म्हणून आपण आपल्या घरच्या आजोबांना सांगितलं, आजोबा समजावा ना काहीतरी. आजोबा लाडा समजून राहिले, पण आजोबानंच असं काहीतरी काम करून टाकलं की पोट्टे अजून एकमेकांना फाईट देऊ लागले. तर गडबडली गोष्ट आहे ना. मला दादाभाई नौरोजीने असंच काहीतरी केलं आहे. मुद्दा असा आहे, यांनी इथे शब्द तर उच्चारला स्वराज, अरे हो पण कोणतं स्वराज हे त्यांनी क्लिअर केलं नाही. म्हणून एक्स्ट्रीमिस्टला काय म्हणते, अरे दादाभाई काय म्हणाले, टोटल स्वराज. एक्स्ट्रीमिस्टचं मत असं आहे की दादाभाईने टोटल स्वराज की बात की, त्यांनी टोटल असा शब्दच नाही वापरला, पण स्वराजच म्हटलं ना, अजून काही दुसरा शब्दही नाही वापरला. तर एक्स्ट्रीमिस्ट म्हणतात की दादाजी म्हणतात टोटल स्वराज, तर मॉडरेट मध्ये टोटल नाही रे, कॉलोनियल वाला स्वराज म्हणून राहिले ते. कारण की यांनी काही क्लिअरच केलं नाही की कोणता स्वराज. तर इथे नेमकं इकडे जेव्हा खाली बसलेले हे जे नेते आहेत, नेते इन द सेन्स जे सामान्य लीडर आहेत, त्यापैकी एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेटमध्ये यांच्या या मुद्द्याला घेऊन वादविवाद. नाही दादाजींचं मत आहे टोटल आणि दुसरे म्हणतात नाही दादाजींचं मत आहे कॉलोनियल. तर इथे हा जो स्वराज जो होता त्याला काही इकडे क्लिअर केलं नाही. पण तरीही दादाभाई यांच्या अध्यक्षतेखाली फायनली हे जे अधिवेशन होतं हे पार पडलं. आणि ती जी भीती होती की त्याला काँग्रेसमध्ये फूट पडू शकते, कारण की लोकमान्य टिळकांना अध्यक्षस्थान देण्यासाठी डिमांड केली होती, पण नाही दिलं गेलं. पण असं काही फूट पडलं नाही. इथे आरामात जे आहे अधिवेशन पार पडलं. तिकडे इकडे सरकारचं काय चालू होतं जरा त्यालाही समजून घेऊया. 1905चं बनारस अधिवेशन झालं. बनारस अधिवेशनाचं अध्यक्षस्थान भेटलं तुमच्या गोखले साहेबांना. आणि गोखले साहेबांनी पहिल्यांदाच मागणी केलेली होती स्वराज, कॉलोनियल सेल्फ गव्हर्नमेंट. त्यावेळेस आपल्या देशाचा जो भारत मंत्री होता ना, सेक्रेटरी ऑफ स्टेट, मी तुम्हाला जेव्हा सेक्रेटरी ऑफ स्टेट पहिल्यांदा सांगितलं 1858,
तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं, हां तो पहिला स्टँडली होता, आणि तेव्हा मी सांगितलं होतं की मी तुम्हाला रेअरच सेक्रेटरी ऑफ स्टेट देणार, असं बोललो आहे मी. जे कामाचे आहेत तेच देणार, बाकी नाही देणार. तो स्टॅनले पहिला होता म्हणून कामाचा, त्यांना असे खूप काही अशी अटकेबार झंडे लावले असतली काहीच गोष्ट नाही आहे. दुसरा जो आपल्यासाठी महत्त्वाचा माणूस आहे ॲज अ गव्हर्नर सेक्रेटरी ऑफ स्टेट, तो यावेळेसचा होता, आणि तो होता मोर्ले. MORLY, मोर्ले. मिंटो व्हॉइसरॉय मोर्ले त्यावेळेस सेक्रेटरी ऑफ स्टेट. जेव्हा बनारस सेशनमध्ये गोखले साहेबांनी स्वराज ही मागणी केली, तर ऑफकोर्स ते सेशन झालं पकडून चला 28-29 डिसेंबर, म्हणजे वर्ष संपायला लागलं. जेव्हा 1906 हे वर्ष उजळलं आणि सरकारपर्यंत हे जेव्हा गोष्ट आलेली की काँग्रेसने काय डिमांड केली आहे, तर याने डिमांड केली आहे स्वराज्याची, कॉलोनियल स्वराज. तर मोर्ले साहेबांचं एक स्टेटमेंट आलेलं होतं तिकडनं इंग्लंडवरनं. तो म्हणतो की काँग्रेस जरा शांतीन राहा, तुमची स्वराज्याची मागणी म्हणजे आकाशातले चंद्र तारे मागण्यासारखी मागणी आहे, विसरून जा, पूर्ण नाही होणार. तर मोर्ले साहेबांनी तर गोखलेचा भोपळा फोडून टाकला की तुम्हाला काही वसतीचे स्वराज्य विराज्य काही भेटणार नाही आहे, स्वप्न बघू नका. तर इथे मोर्ले साहेबांनी असं स्टेटमेंट देऊन त्याला फुलस्टॉप देऊन टाकला. आणि या स्टेटमेंटवर तुम्हाला प्रश्न बनला आहे बाळांनो की 1906च्या कालखंडामध्ये कोणत्या गव्हर्नर म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा काहीतरी असा प्रश्न बनला आहे, हे स्टेटमेंट कोणी केलं आहे, क्लिअर आहे. तर त्यामुळे ना ते जे मुद्दा तोच आहे, ते जे कोट असतं ना त्या कोटला जरा लक्षात ठेवायचं, जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत. एनिवेज, तिकडे बनारस सेशनमध्ये जे काही घोषणा झाली त्याचा काही आउटकम निघाला आहे, पण ॲटलिस्ट गोखले साहेबांनी, गोखले म्हणतो तुमच्या दादाभाई नौरोजींनी 1906चं कलकत्ता अधिवेशन मात्र कसं मसं सांभाळलं. पर अभी 1907 या वर्षी जे नाही घडायचं होतं, जी भीती होती, जो स्फोट होऊ शकत होता, तो मात्र यावेळेस झाला. ती काय होतं ते आपण बघू. ठीक आहे, हे केलं, पॉइंट आउट केलं आहे ना सगळ्यांनी, ठीक आहे. नेक्स्ट टाका 1907. चं नाही लिहिलं असेल तरी पण मी तुम्हाला स्लाईडमध्ये पाठवून देईल, ठीक आहे. पण आता इथनं थोडं तुम्ही याकडेच फोकस करायचं की इकडे मी जे इथे सांगलेलं आहे साइड बाय साइड तुम्ही नोट करत आगे बढो. 1907 आपल्या देशाचं काँग्रेसचं आत्तापर्यंत ऐतिहासिक अधिवेशन झालं, हिस्टॉरिकल सेशन ज्याला म्हणतात. का त्याला हिस्टॉरिकल म्हणून राहिलो आहे त्याला आधी समजून घेऊया. एक्स्ट्रीमिस्टने काही डिमांड केलेल्या होत्या, ऑफकोर्स त्या डिमांड पूर्ण तर केल्या जाणार नाही. डिमांड काय होत्या त्याला समजून घेऊ. 1907 हे अधिवेशन कुठे होणार होतं हे बघू. 1907चं अधिवेशन ॲक्च्युली होणार होतं नागपूरला. नागपूर हे प्लेस ठरवलं गेलं होतं की नागपूर येथे अधिवेशन होणार, हे निश्चित होतं की नागपूरमध्ये अधिवेशन होणार आहे. या व्यतिरिक्त एक्स्ट्रीमिस्टने एक डिमांड केली होती की या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान आपण लालाजींना द्यावे, लाला लजपत राय. आता लालाजींना या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान द्यावे तर का, त्याच्या मागचं कारण काय, तर त्याच्या मागे कारण बघा. लाला लजपत राय एक एक्स्ट्रीमिस्ट लीडर होते आणि या एक्स्ट्रीमिस्ट लीडरनी आपापल्या प्रदेशामध्ये जनतेला, तरुणांना कुठेतरी अग्रेसिव्ह करण्याकरिता खूप काही पावले उचलली. हे सांगण्याची गरज नाही की लाला लजपत राय हे पंजाबचे होते, ठीक आहे. त्यांना पंजाबचे केसी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यावेळेस डेन्झिल इबर्टसन नावाचा गव्हर्नर होता पंजाबचा, आणि त्याचे जे काही म्हणजे ज्याला म्हणू शकतो की एक प्रकारे त्याच्या पॉलिसीज होत्या, त्यामुळे तिथले पंजाबचे लोक तसेही वैतागलेले होते. आणि म्हणून यांनी आपल्या न्यूजपेपरमधनं फ्रिक्वेंटली त्या गव्हर्नरवर क्रिटिसिझम केलं. एवढं क्रिटिसिझम की फायनली सरकारने लाला लजपत राय यांना अरेस्ट केलं आणि 6 महिन्यासाठी तुरुंगात टाकलं, फक्त गव्हर्नरला क्रिटिसाइज केलं आहे म्हणून. तर इथे सरकार किंवा सरकारची माणसं भारतीयांना त्रास देतात, त्याच्या विरोधामध्ये एक माणूस उभा झालेला पंजाबमध्ये लढण्याकरिता, आणि जो लढून राहिलाय त्याला तुरुंगात टाकलं गेलं. 6 महिने त्याला तुरुंगवास भोगावा लागला. 6 महिन्यानंतर जेव्हा लालाजी सुटले, तुरुंगातनं बाहेर निघाले, तर त्यांचा सन्मान तर व्हायला पाहिजे, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे ना. तुरुंगात कशासाठी गेले हे बघा. आज तुरुंगामध्ये जी लोक जातात ती क्रिमिनल म्हणू शकतो, त्या काळामध्ये क्रिमिनल जात नव्हते, त्या काळामध्ये देशभक्त जात होते. तर त्या काळामध्ये तुरुंगात जाणे म्हणजे देशभक्तीचं प्रतीक होतं. हम हमारे देश के खिलाफ जो लोग काम कर रहे हैं उनके खिलाफ लढे हैं,
म्हणून आम्हाला तुरुंगात टाकलं गेलं. तर ऑफकोर्स लालाजीचा सन्मान नाही व्हायला पाहिजे या गोष्टीचा. तर त्यांना अध्यक्षस्थान देणे एक प्रकारचा सन्मान आहे ना त्यांचा. म्हणून एक्स्ट्रीमिस्टनी मागणी केली की बॉस आपण लालाजींना या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान द्यावं. पण लालाजी आहेत एक्स्ट्रीमिस्ट, तर लालाजींना हे अध्यक्षस्थान मिळेल का, वो तो देखने वाली बात रहेंगी, उसको हम लोग देखेंगे. ठीक आहे, हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट, लास्ट 1906च्या सेशनमध्ये आपण जे 4 ऑब्जेक्टिव्ह क्लिअर केले आहेत काँग्रेसचे, त्यापैकी ठीक आहे, एक आहे स्वराज, दुसरा आहे स्वदेशी, त्यानंतर येस बहिष्कार आणि नॅशनल एज्युकेशन. त्या काळापर्यंत एक ट्रेडिशन बनलेला होता की बकायदा काँग्रेसची इन्व्हिटेशन कार्ड छापले जायचे आणि इन्व्हिटेशन कार्डमध्ये आमचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि सगळं व्हेन्यू अँड ऑल दॅट सगळ्या गोष्टी मेन्शन राहायच्या. आता जेव्हा 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्येच हे ठरलं आहे की आपले ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत, असे ऑब्जेक्टिव्ह आहेत. जेव्हा 1907च्या अधिवेशनाचं इन्व्हिटेशन कार्ड छापलं गेलं तेव्हा त्या इन्व्हिटेशनमध्ये काँग्रेसच्या ऑब्जेक्टिव्हमधनं बॉयकॉट आणि नॅशनल एज्युकेशन हे 2 सिस्टम्स, हे 2 कीवर्डच काढून टाकले गेले, हे ऑब्जेक्टिव्ह काढून टाकले गेले. आणि हे काढणारं काम कोण करून राहिलं, ऑफकोर्स मॉडरेट. म्हणजे बघा त्यांचं काय मत आहे, हे सरकारच्या युरोपियन वस्तूंना काही बॉयकॉट वगैरे करायचं नाही आणि नाही नॅशनल एज्युकेशनवर जोर द्यावं, कारण की सरकार स्वतः एज्युकेशन सिस्टम आपल्यासाठी आणून देते आहे, आपण त्याचा फायदा घ्यावा. हां, राहिली गोष्ट स्वदेशीचा वापर करू ना, आपण स्वदेशीचा वापर करू, पण त्यासाठी बॉयकॉट करण्याची गरज नाही आहे. या व्यतिरिक्त स्वराज करूनच वसाहतीच्या मागणी आपण केलीच आहे. तर त्यांनी मूळ या 2 शब्दावर किंवा 2 ऑब्जेक्टिव्हवर भर दिलं, पण बहिष्कार आणि नॅशनल एज्युकेशन हे 2 कीवर्ड किंवा 2 ऑब्जेक्टिव्ह मात्र त्यांनी त्या इन्व्हिटेशन कार्डमधनं वगळले. तर मला सांगा, जेव्हा हे पॉईंट्स एक्स्ट्रीमिस्ट बघतील तर चिडणार नाही आणि चिडून ते म्हणतील नाही हे बाबा कुठे गेले 2 ऑब्जेक्टिव्ह. हे ऑब्जेक्टिव्ह पुन्हा एकदा तुम्ही काँग्रेसचे ऑब्जेक्टिव्ह म्हणून डिक्लेअर करा. हे एक्स्ट्रीमिस्ट बिलकुल डिमांड करणार आहे. तर इथे एक्स्ट्रीमिस्टनी डिमांड केली की तुम्ही बॉयकॉट आणि नॅशनल एज्युकेशन हे जे 2 ऑब्जेक्टिव्ह काढले याला पुन्हा एकदा नोट करा. दुसरी यांनी डिमांड केली की या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान लाला लजपत राय यांना द्यावं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की नागपूरमध्ये अधिवेशन होणार होतं, याला घेऊन तसेही एक्स्ट्रीमिस्ट जे आहे ते हॅपी होते की बढिया भैया अपने घर में हो रहा है इस साल का सेशन, नागपूरमध्ये अधिवेशन होतं, हे एक्स्ट्रीमिस्टसाठी चांगली गोष्ट होतं. मात्र लास्ट मोमेंटवर मॉडरेट नेत्यांपैकी सिनियर नेत्यांनी 1907चं अधिवेशन जे नागपूरला होणार होतं ते नागपूरवरनं शिफ्ट करण्याचं ठरवलं आणि नागपूरमधनं काढून जिथे पंडित मदन मोहन मालविया, याच्यापेक्षा फिरोज शाह मेहता म्हणू आपण, फिरोज शाह मेहताचं जे गड होतं म्हणजे त्याचा जिथे वट होता त्या प्रदेशामध्ये या सेशनला हलवलं गेलं आणि तो एरिया होता सुरत. म्हणजे नागपूरमध्ये जे होणार होतं अधिवेशन ते आता होणार आहे सुरतला. कारण काय आहे, नागपूरमध्ये काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यावेळेस काय तर्री पाव भेटत नव्हता का बरोबर नागपूरमध्ये. तर प्रॉब्लेम असा होता की त्यावेळेस आज जसं आहे तसंच होतं. कसं, गरम में चलने वाले लोग, नागपूरमध्ये म्हणतो ना आपण गरम में चलने वाले लोग हैं, नाही का. गरम में चलने वाले म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट. आणि एक्स्ट्रीमिस्ट जर नागपूरचे जो क्राऊड आहे रे, जे जे सपोर्टर्स आहेत काँग्रेसचे, इथे जर एक्स्ट्रीमिस्ट सपोर्टर जास्त असतील तर एक्स्ट्रीमिस्ट जनतेच्या मधात जर काँग्रेस येणार तर ही जनता मागणी करेल ना की नाही आमचा नेता जो होता अध्यक्षस्थानावर आणावा. तर त्यामुळे टेन्शनच नको ना बॉस, नागपूरमध्ये कशाला तरी उगाच फालतू टेन्शन घ्यायचं. म्हणून अशा एक्स्ट्रीमिस्ट एरियामधनं हे अधिवेशन काढून सुरत इथे त्या अधिवेशनाला हलवलं गेलं. ठीक आहे, एक पॉईंट हा झाला. या व्यतिरिक्त दुसरा पॉईंट, लाला लजपतराय यांना अध्यक्षस्थान द्यावे अशी मागणी होती, पण ऑफकोर्स एक्स्ट्रीमिस्टला तर दिलं जाणार नाही. तर त्यामुळे त्यावेळी या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान ज्या माणसाला मिळालं तो माणूस सगळ्यात मोठा विरोधक होता एक्स्ट्रीमिस्टचा. आणि एक्स्ट्रीमिस्टसुद्धा त्या माणसाला घेऊन सगळ्यात जास्त चिडायचे. तो माणूस होता डॉक्टर रासबिहारी घोष. तुम्ही लास्ट नाव लिहून ठेवलं होतं ना मॉडरेटमध्ये. तर बघा 2 चेंजेस झाले. एक चेंजेस इन द सेन्स, एक अधिवेशन ठीक आहे नागपूरला होणार होतं त्याला सुरतमध्ये शिफ्ट केलं गेलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, डिमांड जी होती लालाजींची त्यांच्या ठिकाणी डॉक्टर रासबिहारी घोषाला. आणि तिसरी जी डिमांड इन द सेन्स जी एक्स्ट्रीमची डिमांड होती की तुम्ही जे 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यांना पुन्हा घेऊन या, तर ते काही त्यांनी आणले नाही. म्हणजे जे 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत स्वराज आणि स्वदेशी त्यालाच कॅरी फॉरवर्ड केलं गेलं आणि फायनली
आपल्या या काँग्रेसचं 23rd असं हिस्टॉरिकल सेशन 27 डिसेंबर ही काही तारीख असावी, या तारखेला सुरतमध्ये सुरू झालं. दुपारहून 2:30 वाजता सुरू झालं. अध्यक्ष आहे डॉक्टर रासबिहारी घोष. म्हणजे याला बघूनच ते जे एक्स्ट्रीमिस्ट आहेत ना, ते अतिशय म्हणजे चिडचिड करतात या माणसाला बघून. काय यांची खुन्नस होती तेच जाणो, पण हा माणूस त्यांच्यासाठी खूपच जास्त हे होता. या व्यतिरिक्त या अधिवेशनाचे जे स्वागताध्यक्ष म्हणजे जे वेलकम करतील, ठीक आहे, तो होता पंडित मदन मोहन मालविया. वेलकम करणारे, आणि तुम्ही लिहिलं आहे पंडित मदन मोहन मालविया एक्स्ट्रीमिस्ट मॉडरेट आहेत. सुरतमध्ये सगळी मंडळी पोहोचली आणि एक्स्ट्रीमिस्ट प्लॅन करून पोहोचली. तमाशा तो होके रहेगा, हम नहीं छोडेंगे. आणि म्हणून ते अधिवेशन सुरू व्हायच्या आधीच कुठेतरी एक्स्ट्रीमिस्ट लोकांनी एक प्लॅन केलेला. 2:30 वाजता ठीक अधिवेशनाला सुरुवात झाली. मंडपात सगळी येऊन गेलेली बसली मंडळी. स्वागताध्यक्ष पंडित मदन मोहन मालविया ऑफकोर्स हे सगळ्या समोर राहतील, कारण की हेच सुरुवात करणार आहेत कार्यक्रमाची. यांनी 2-4 शब्द बोलल्यानंतर यांच्या तोंडातनं जसा शब्द उच्चारला गेला की मी सुरत अधिवेशनाचे 23व्या काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रासबिहारी घोष यांना मंचावर येण्याचं आमंत्रण करतो. जसा शब्द उच्चारला गेला सगळे एक्स्ट्रीमिस्ट चिडून जे ते गोंधळ घालून गेले की नाही 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 हा माणूस बिलकुल चालणार नाही, या माणसाला आम्ही अध्यक्षस्थानावर बिलकुल आम्ही ठेवू देणार नाही. आणि गोंधळ एवढा घातला गेला आहे की तो माणूस मंचावर येईल त्याच्या आधीच एक्स्ट्रीमिस्ट लोक मंचावर चढली की बिलकुल आम्ही या माणसाला काही झालं तरी अध्यक्षस्थान बसवून देणार नाही. गोंधळ वाढून अर्धा पाऊण तास झाला, काही शांत होत नव्हता. इकडे पंडित मदन मोहन मालविया थकून गेला आणि म्हणतो की हे बाबा एक काम करूया, आज जे सेशन सुरू करणार होतं त्याला थांबवून देऊ, आपण त्याला ॲडजॉर्नमेंट म्हणतो. आजचं सेशन आपण स्थगित करू, ॲडजॉर्न करून टाकू, आपण उद्या भेटू रे बापा 2:30 वाजता, आता सगळी शांती ठेवा. तर त्यांनी त्या दिवसाच्या अधिवेशनाला तिथेच थांबवलं. म्हणजे ती मीटिंग चालूच नाही झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा 2:30 वाजता दुपारी हे सगळे मंडळी येणार होती. म्हणजे आता इकडे सायंकाळची वेळ आहे, दुसऱ्या दिवशी अधिवेशन सुरू होणार आहे. तो आज की रात, कत्तल की रात है सबके लिए. इकडे लोकमान्य टिळकांनी पंडित मदन मोहन मालवियांना एक लेटर लिहिला एकदम प्रेमाने आणि अतिशय साध्या सोप्या सिंपल भाषेमध्ये रिक्वेस्ट केली की बघा साहेब, ठीक आहे, तुम्ही ठरवलं आहे या माणसाला अध्यक्षस्थान द्यायचं आहे, देऊन टाका. आम्ही चला नाही करणार काही गोंधळ, फक्त एक रिक्वेस्ट आहे, यांना मंचावर बोलण्याच्या आधी फक्त 2 मिनटं, 2च मिनटं, त्याच्यावर आम्ही मागत नाही आहोत, फक्त 2 मिनटं आम्हाला मंचावरनं बोलण्याचं परमिशन द्यावी, फक्त 2 मिनटं, बाकी आम्ही चालले जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. लेटर आलं, मालवियानी बघितलं आणि फोल्ड करून ठेवून दिलं. म्हणजे त्याला ॲक्शन घ्यायची नव्हती. दुसरा दिवस उजळला, दुपार झाली, 2:30 वाजले आणि पुन्हा एकदा अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशन सुरुवात झालं. ऑफकोर्स फ्रंट लाईन में यही है पंडित मदन मोहन मालविया. त्यांनी भाषणाला सुरुवात केली की माननीय अध्यक्ष यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी मंचावर यावे. आता पुन्हा मुद्दा तोच होता की आदल्याच दिवशी एक्स्ट्रीमिस्ट लोकांनी मागणी केली की या माणसाला बोलवायच्या आधी 2 मिनटं आम्हाला बोलण्याचा चान्स द्यावा, आणि इथे काही जसा चान्स मिळत नाही असा दिसतो, असं यांना दिसलं. टिळक सगळ्यात आधी आपलं धोतर बितर सावरत सरळ आधी वर आले आणि सरळ त्यांनी मंच घेतला आणि गोंधळ एवढा वाढला की बॉस पहिले बात मैं करूंगा. तो म्हणतो मदन मोहन मालविया की बिलकुल नाही, तुम्हाला आम्ही अधिकार देणार नाही. तिकडे एक्स्ट्रीमिस्ट बिलकुल फुल मूडमध्येच होते की बॉस आज तो हाथ साफ करने का फुल मौका आया. आणि त्यांना जे खुर्च्या दिसून राहिले, जूते दिसून राहिले, तो जूते चप्पल सब पकड़ के इतना धोया जा रहा है मंच पे. सर्वात समोर कोण? पंडित मदन मोहन मालविया. त्यावेळेस सगळ्यात जास्त जूता चपला खाण्याचा मान यालाच भेटला, सर्वात जास्त जुते पडले. गोंधळ एवढा वाढला की फायनली पोलिसांना बोलवावं लागलं रे. पोलिसांनी तो गोंधळ शांत केला आणि शांत करून ते जे सेशन होतं त्याला कम्प्लिटली तिथे ॲडजॉर्न केलं गेलं, ॲडजॉर्नमेंट इन डाय केलं गेलं त्याला. आणि त्या वर्षाचं सेशन हे मुळात सेशन झालंच नाही. पण एक गोष्ट तर झाली ज्याची भीती होती की काँग्रेसमध्ये फूट पडू शकते. ही फूट तर म्हणजे काय वाटते, आता या लोकांनी एवढ्या जुता चपला मारल्यानंतर यांना खरंच ठेवण्यात काँग्रेसमध्ये, यांचा काही आता नेम नाही आहे. काँग्रेसमध्ये फूट पडली आणि कदाचित मॉडरेट आता एक्स्ट्रीमिस्टला हाकलून टाकतील, ही परिस्थिती काँग्रेसमध्ये झाली. क्लिअर? सो काँग्रेसची पहिली फूट, फर्स्ट स्प्लिट इन काँग्रेस 1907, लक्षात घ्या, लिहून ठेवा ते. फर्स्ट स्प्लिट इन काँग्रेस 1907ला काँग्रेसमध्ये पहिली फूट पडली, एवढंच लिहून ठेवा. बाकी सगळं तुम्ही केलं नोट.
रासबिहारी घोष तर उंदरासारखा लपून बसला होता. हे लिहून ठेवू नका. लिहून राहिले का रासबिहारी घोष? सांगता नाही. नेक्स्ट 1908 अलाहाबाद सेशन. आता बघा, पहिल्यांदा सेम इयर बरं का, पहिल्यांदा सेम इयर तुम्ही 2 ठिकाणी सेशन बघून राहिलेले, अलाहाबाद आणि मद्रास. त्याला समजून घ्या, कारण की याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचे सेशन्स बघायचे आहेत जे वर्षातून 2दा होऊन राहिले आहेत. ऑफिशियली काँग्रेसचे सेशन हे डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये होणार ऑफिशियली, पण ज्या वर्षी वाटते की नाही बॉस काही महत्त्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करणे आवश्यक आहे आणि म्हणून आपल्याला एकापेक्षा जास्त सेशन घ्यायची आहे, कळते आहे का, जेव्हा महत्त्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करायचं आहे त्यावेळी जे इयरली सेशन होणार डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये ते तर होईलच, पण याच्या व्यतिरिक्त एक स्पेशल सेशन अरेंज केलं जाणार. कधीही करू शकतो मग ते आपण, म्हणजे जानेवारीला करा, फरवरीला करा, मार्च, कधीही करू शकतो. इयरली सेशन तर डिसेंबरला होते, पण काही महत्त्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करण्याकरिता वर्षातून मधामध्ये कधीही आपण स्पेशल सेशन अरेंज करू शकतो. तर इथे जे 1908ला सेशन दिसून आले आहे त्यापैकी फर्स्ट 1908चं अलाहाबाद सेशन हे सेशन स्पेशल सेशन होतं आणि हे जे होतं ते इयरली सेशन. अच्छा, कशासाठी आता हे स्पेशल सेशन वगैरे अरेंज केलं जातो आहे? ऑफकोर्स 1907ला जेवढा तमाशा झाला त्याच्यानंतर एक्स्ट्रीमिस्ट ठेवणार का मॉडरेटला? नाही. तर त्या मॉडरेटला कसं काँग्रेसमधनं हाकलायचं तो प्लॅन करण्याकरिता यांनी स्पेशल सेशन अरेंज केलं आहे. अध्यक्ष बडं लिहून देत नाही. सरसकट लक्षात घ्या, ज्या माणसाला 1907चा जो अध्यक्ष होता त्याला मंचावर यायला नाही भेटलं बिचारायला, तर त्यालाच दिलं जाईल ना रे अध्यक्षस्थान. तर डॉक्टर रासबिहारी घोषच आहे याचा अध्यक्ष. ठीक आहे, तोच माणूस आहे ज्याला सुरत अधिवेशनाचं अध्यक्षस्थान दिलं गेलं. इथे जे 2 सेशन दिसत आहेत त्यामध्ये स्पेशल सेशनमध्ये यांनी आपला ठराव मांडला, रिझोल्युशन मांडलं की एक्स्ट्रीमिस्ट ज्या मताची लोक आहेत, एक्स्ट्रीमिस्ट जे काही विचारांची लोक आहेत त्या लोकांना काँग्रेसमध्ये राहायचं असेल तर त्यांनी आमच्या म्हणण्यानुसार राहावं लागेल अथवा सरसकट सगळ्यांना काँग्रेसमधनं बाहेर निघावं लागेल. तर सगळ्या जहाल मंडळींना काँग्रेसमधनं बाहेर काढण्याबद्दलचं रिझोल्युशन अलाहाबाद सेशनमध्ये अलाहाबादमध्ये मांडलं गेलं आणि जेव्हा इयरली सेशन झालं मद्रास सेशन, त्या मद्रास सेशनमध्ये त्या रिझोल्युशनला पास केलं गेलं. आणि मद्रास सेशनमध्ये ऑफकोर्स जसं रिझोल्युशन पास झालं, सगळे एक्स्ट्रीमिस्ट, लोकमान्य टिळक असतील, लाला लजपतराय असतील, सगळे जेवढी काही मंडळी होती सगळ्यांना काँग्रेसमधनं बाहेर फेकलं गेलं. इथनं आता एक्स्ट्रीमिस्ट काँग्रेसचा हिस्सा नाही आहेत, बिलकुल नाही आहेत. हे जे काही झालं त्यामुळे मवाळ लोक तर हॅप्पी आहेत, मॉडरेट जे आहे वो तो खुश हो गए, चलो भैया एक बार की किटकिट गई, हे लोक आता राहणार नाही, आम्ही बिंदासपणे काम करू शकणार. पण जेवढे मॉडरेट हॅपी नाही आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त हॅपी माहिती आहे कोण आहे? सरकार. अरे सरकार, आता इकडं 20 वर्षाआधी जो सपोला इन्होंने पाला था हे थोडंसं झालं ना मोठं साप, तेव्हाच ते एक्स्ट्रीमिस्ट जन्माला आले की नाही का? यांना प्लॅटफॉर्म आहे ना रे बोलायला. तर सरकार तो वही चाहती थी की भाई कैसे मैसे काँग्रेस फूट जाए. त्यामुळे हे जे स्प्लिट झालं त्यामुळे जेवढे मॉडरेट हॅपी नाही आहेत ना त्याच्यापेक्षा सरकार हॅपी आहेत. तसंच दुःखी लोकसुद्धा दिसतील. ॲनी बेझंट त्यांनी आपलं दुःख जाहीर केलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की या देशाला किंवा काँग्रेसच्या विचारधारेला एक जी धार पाहिजे होती ती धार कदाचित आता बोथड होईल. मतलब वो उसमें कुछ वो नहीं रहेगा ना, मतलब काँग्रेस में वो जोर नहीं रहेगा जो जोर रहना चाहिए था. आणि झालं तसंच, लक्षात घ्या. इथनं आता ही 1908ची गोष्ट आहे. 1908 पासनं तर 1916 पर्यंत सामान्य जनता काँग्रेसपासनं तुटली होती. कारण की सामान्य जनता काँग्रेसला सपोर्ट यासाठी करत होती कारण की त्यांची डिमांड ठेवण्यासाठी काही लोक तिथे होते, टिळकांसारखे नेते. पण आता जर एक्स्ट्रीमिस्ट नाही आहेत तर बिलकुल सामान्य जनता आता या काँग्रेसपासून दूर जाईल. आणि दूर जाईल तर किती काळ? इथे साधारणतः 8 वर्ष. का 8 वर्ष? 1916ला काय होणार? 1916ला पुन्हा एक्स्ट्रीमिस्ट काँग्रेसमध्ये एंट्री घेतील. आता ते कसे घेतील, काय होणार ते आपण नंतर बघत बसू. पण 8 वर्षानंतर मात्र एक्स्ट्रीमिस्ट येणार आहेत. 8 वर्ष मात्र एक्स्ट्रीमिस्ट आता इथे नाही आहे. क्लिअर आहे? सेम इयर 1908ला एक महत्त्वाचा मुद्दा झाला या काळामध्ये. लोकमान्य टिळकांनी, म्हणजे लोकमान्य टिळक जिथे जिथे गेले तिथे त्यांनी आपला एक स्लोगन ठेवलेला होता की स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय विल अचीव इट. स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळविणारच.
धुळ्यामध्ये असेल, अकोल्यामध्ये असेल, जिथे जिथे सभा घेतली त्यांनी ही घोषणा, आणि खूप अशी फेमस झालेली होती ही घोषणा लोकमान्य टिळकांची. नेमकं झालं असं त्यावेळेस की एक क्रांतिकारक तरुणांनी एका इंग्रज कपलचा खून केला, नवरा बायकोचा. आणि खून झाल्यानंतर जेव्हा ही न्यूज जशी देशात पसरली तसं लोकमान्य टिळक केसरीमध्ये लिहितात, 1 नंबर केलं, असंच करायला पाहिजे. तर आत्ता इकडे लोकमान्य टिळकांनी त्या कपलच्या खुनाचं सपोर्ट केलं याचा आरोप सरकारने देशद्रोहाच्या नावाने लोकमान्य टिळकांवर लावला. त्यावेळेस त्यांनी कायदेच तसे केलेले होते की जो कोणी असा व्यक्ती राहील जो देशाच्या किंवा सरकारच्या विरोधामध्ये काही भाष्य करतो आहे किंवा त्यामुळे जर काही देशविरोधी काही काम होत असतील त्या उनके ऊपर सीधा सीधा ही एलिगेशन लगा दो. लोकमान्य टिळकांनी जे काही सपोर्ट केलं केसरीमधनं त्याच्यामुळे यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावले गेले, आरोप सिद्ध झाले, आणि सिद्ध झाल्यानंतर लोकमान्य टिळकांना 6 वर्षाचा तुरुंगवास हा भोगायचा होता. आता 6 years ऑफ 3दा त्यांना आत्तापर्यंत तुरुंगवास भोगावा लागला. फर्स्ट टाईम 1882ला 3 महिन्याचा, सेकंड टाईम 1897ला 18 महिन्याचा, आणि आता थर्ड टाईम 1908ला 6 वर्षाचा आहे. बॉस 6 वर्ष माणूस मरून जाईल तुरुंगात राहून, आणि तेही लोकमान्य टिळकांना इथे नाही, भारतामध्ये नाही, त्यांना इथनं पाठवलं गेलं ब्रह्मदेशामध्ये, आणि ब्रह्मदेशामध्ये मंडालेचं जे सेल आहे त्या मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवलं गेलं 6 वर्ष. मध्ये असणाऱ्या ब्रह्मदेशमध्ये असणाऱ्या मंडाले तुरुंगामध्ये त्यांची 6 वर्षासाठी रवानगी. आणि याच मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी आपलं एक लिटरेचर लिहिलेलं, खूप फेमस असं लिटरेचर, गीता रहस्य. गीता रहस्य मंडालेच्या तुरुंगात. या लोकांना खूप लांब म्हणजे खूप मोठ्या मोठ्या कालावधीसाठी तुरुंगात राहावं लागलं रे. तर आपल्या देशामध्ये जेवढे काही फेमस लिटरेचर वगैरे लिहिले गेले साधारण त्या सगळ्या लोकांनी तुरुंगातच लिहिले. इतना टाइम कहाँ मिळता था फिर, हा बॅट. पुढे आपण बघणार नेहरूने लिहिलेला डिस्कवरी ऑफ इंडिया, भारत की खोज, भुईकोट अहमदनगरच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांनी 1942ला लिहिलं. असे काही लिटरेचर आपण काढू शकतो. चला आता इथनं तर यांची सुटका बघा 6 वर्षानंतर होणार, म्हणजे कधी होणार आहे 1914ला. तर 1914पर्यंत लोकमान्य टिळक तसेही भारतात नाही, तुरुंगामध्ये आहेत, एक्स्ट्रीमिस्ट काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे काँग्रेसचा जोर हा शांत होणार आहे, बऱ्यापैकी इथे शांत होणार आहे. पण इकडे जे काही काँग्रेसचं आपण बघून चक्कर की ये हो रहा है वो हो रहा है ऐसा हो रहा है वैसा हो रहा है, तिकडे अजून काहीतरी होत होतं आपल्या देशाच्या राजकारणामध्येच. एक काहीतरी वेगळीच दिशा राजकारणाने घेतलेली होती. आणि वेगळी दिशा काय, तर इकडे जेव्हा काँग्रेसमध्ये फूट आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत तिकडे 1906ला एक पुन्हा भारतामध्ये ढाकामध्ये एक महत्त्वपूर्ण डिसिजन घेण्यात आलेलं, आणि एक पॉलिटिकल पार्टी भारतामध्ये स्थापन झाली, जी पॉलिटिकल पार्टी होती मुस्लिम लीग. सो मुस्लिम लीगची स्थापना 19 आगा खान यांच्या प्रयत्नाने, असं लिहून ठेवा, ऑन द इनिशिएटिव्ह ऑफ आगा खान द मुस्लिम लीग वॉज इस्टॅब्लिश इन 1906. भारताच्या पॉलिटिकल लाईफमध्येच नाही तर सोशल लाईफमध्ये आता एक ज्याला म्हणू शकतो ना की थोडीशी चिंगारी जल गई आहे. आतापर्यंत एकच राष्ट्रीय पक्ष होतं, इंडियन नॅशनल काँग्रेस, जो हिंदूज आणि मुस्लिम्स दोघांना रिप्रेझेंट करत होता. पण आता एक दुसरी पुन्हा नॅशनल पार्टी स्थापन झालेली मुस्लिम लीगच्या नावाने. अच्छा, पार्टी स्थापन झाली तर या पार्टीला सपोर्ट कोण करत आहे त्यालाही जरा समजणं. त्या काळामध्ये जेवढे काही मोठमोठे लीडर होते मुस्लिम समाजाचे त्यापैकी एक मोठे लीडर श्रीमंत व्यक्ती आगा खान, त्यांचा एक ग्रुप जेव्हा मोर्ले भारतामध्ये आलेला होता भारताच्या भेटीला. मोर्ले कोण होता त्यावेळेस, सेक्रेटरी. तर तो शिमलाला थांबला असता ही मंडळी शिमलाला पोहोचली आणि मोर्ले समोर यांनी रिक्वेस्ट केली की बॉस आमच्या कम्युनिटीला सुद्धा एक चांगलं पॉलिटिकल स्टँड मिळावं, यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा आणि आम्हाला परमिशन द्या की आम्ही पण एक राष्ट्रीय स्तरावरचं एक मुस्लिम कम्युनिटीच्या ज्याला म्हणू शकतो की त्यांचे डिमांड्स तुमच्यासमोर मांडण्याकरिता एक पार्टी स्थापन आम्हाला करू देण्याचा अधिकार द्यावा. विश्वास ठेवा, मोर्ले हा खूप जास्त रेसिस्ट होता, वर्णभेदी होता. त्यातल्या त्यात मुस्लिम कम्युनिटी त्याच्यासाठी म्हणजे तो खूप द्वेष करायचा.
एवढं राहून सुद्धा त्यांनी काही विचार न करता लगेच प्रॉमिस दिलं, बिलकुल करा, आम्ही सपोर्ट करतो, बिलकुल सरकार तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट देणार. तो बिलकुल एक क्षणामध्ये जर फेवरेबल जर रिस्पॉन्स देऊन राहिला आहे तर त्याच्या मागचं कारण एकच आहे, डिवाइड अँड रूल. आणि इथनं पिक्चर असा बनवायचा आहे की या देशामध्ये दोन पॉलिटिकल पार्टीज आहेत, एक काँग्रेस जे हिंदूंना रिप्रेझेंट करण्याचं काम करते आणि दुसरं मुस्लिम लीग जी मुस्लिम कम्युनिटीला, की जेणेकरून आता इथे लीडर्स जे आहेत ते आहे ना पार्टिसिपेट होतील किंवा कुठेतरी त्यांचं पार्टिशन होणार, त्यांचं डिस्ट्रीब्युशन होणार, या उद्देशाने मुळात इथे आपल्याला यांची स्थापना झालेली दिसते. ठीक आहे, इथनं मुस्लिम लीगचा सुद्धा आपल्याला भरपूर इतिहास बघायचा आहे, तो भाग आपण पुढे बघणारच. ठीक आहे, चला तर इथे ढाकामध्ये मुस्लिम लीगची स्थापना, त्यानंतर ठीक, कारण की अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो, त्याच्यापेक्षा थांबून जाऊ. आपल्याला ॲक्च्युली तो कायदा शिकायचा, मोर्लेमेंटो ॲक्ट, मोठा ॲक्ट आहे आपल्या देशामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण कायद्यापेक्षा हा एक मोठा ॲक्ट आहे. कोई बात नाही, आज के शेड्यूल में था वो, काही इशू नाही, उद्या त्याला बघून घेऊ.